उपस्थित सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार आणि दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा. संत ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी खातले, द्वैतपण न सांडिता केले, आपुणा सारिखे. आपल्यासारखंच करून टाकलं समोरच्याला. हा जो काही एक एकोपा आहे, एकत्व आहे, याच एकत्वाचा संदेश, याच आपुलकीचा, स्नेहाचा, जिव्हाळ्याचा संदेश कुणी महाराष्ट्रात दिला असेल तर तो चतुरंगने दिलाय. 1986 पासून शिवाजी मंदिरमध्ये वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकानं दिवाळी पहाटला सुरुवात झाली आणि ती आज पावेतो सुरू आहे. कोरोनाच्या या महामारीमुळे ही सांगीतिक मैफल, जाहीर सांगीतिक मैफल यावर्षी होऊ शकत नाहीये आणि म्हणून यावर्षीचा सांगीतिक सोहळा थोडा बाजूला ठेवून हा आपण शब्द मैफलीचा प्रयोग करीत आहोत. शब्द मैफलीचा भावे प्रयोग करीत आहोत. गेले 2 दिवस आपण सुबोध भावे यांच्याकडून वेगवेगळ्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यात जे जे काही घडलं आणि त्यांनी मराठीला, महाराष्ट्राला जे काही शब्दांचं, संस्कृतीचं देणं भरभरून दिलं आणि 10 वर्षामध्ये आपल्या अभिनयाचा, आपल्या भूमिकेचा, आपल्या विचारांचा जो ठसठशीत असा ठसा उमटवला ते आपण त्यांच्याकडून ऐकतो आहोत. पहिल्या दिवशी लोकमान्य टिळक, काल आपण त्यांच्याकडून ऐकलं ते बालगंधर्व, सुप्रभाती बालगंधर्व स्मरावे, आणि आज आपण या भावे प्रयोगाच्या त्रिवेणी संगमावर पोहोचलो आहोत. ते म्हणजे त्यांनी या सगळ्या भूमिका करता करता एक भूमिका जी अजरामर करून आपल्या पुढे ठेवली ती म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षकच आहे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हणजे आणि डॉक्टर नावाची गोष्ट. या गोष्टीला आज आपण ऐकणार आहोत अभिजित देशपांडे ज्यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. त्या अभिजित देशपांडे आणि सुबोध भावे यांच्या गप्पांच्या मैफलीतून आज आपण ही मैफल पुढे नेणार आहोत. मी सुरुवातीला जे आपल्याला म्हणालो की 1986 मध्ये शिवाजी मंदिरला वाहतो ही दुर्वांची जुडीचा प्रयोग झाला आणि आज 35 वर्षांनंतर पुन्हा हीच शब्द मैफल होते आहे. मला असं वाटतं हाही एक योगायोगच आहे. बाळ कोल्हटकरांमध्ये जे जे काही होतं तेच आपल्याला नव्या काळामध्ये सुबोध भावेंमध्येही दिसतं. लेखन आहे, वक्तृत्व आहे, अभिनय आहे, आविष्कार आहे आणि या सगळ्याबरोबरच एक विचार देण्याची अभिनेत्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया देखील आपल्या या वर्तनातून, आपल्या या आविष्कारातून सुबोध भावेंनी पुढे नेलेली आहे. तेव्हा आज आपण ही मैफल ऐकूया आणि या मैफलीतून या दिवाळी पहाट पाडव्याला, या दिवाळी पहाट कार्यक्रमाला एक नवा आशय, नवं रूप देण्याचा प्रयत्न करूया. मी विनंती केलेलीच आहे बिपिन कोळवळकर यांना की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हे स्वागत आपण समोर बघूया. बिपिन कोळवणकर पुष्प आणि अत्तर गुपी देऊन त्यांचं स्वागत करतील. नमस्कार, मी सुबोध भावे. चतुरंग प्रतिष्ठानच्या दिवाळी पहाट शब्द मैफिलीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेले 2 दिवस आपण भेटतोय आणि माझ्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या बाबतीत, त्याच्या प्रवासाच्या बाबतीत, त्याच्या टप्प्यांच्या बाबतीत आपण जाणून घेतोय. आपण बालगंधर्वच्या बाबतीत ऐकलं, आपण लोकमान्याच्या बाबतीत ऐकलं, आपण कट्यारच्या बाबतीत ऐकलं आणि आज असाच एक खूप तुमच्या मनामध्ये घर करून राहिलेल्या चित्रपटाबद्दल आपण ऐकणार आहोत. आणि त्याचसाठी आज इथे माझ्याबरोबर उपस्थित आहे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक अभिजित देशपांडे. तर बालगंधर्व झालं, लोकमान्य झालं, कट्यार झालं आणि 2015च्या सुरुवातीला जानेवारीमध्ये लोकमान्य प्रदर्शित झाला. 2015चा शेवट अर्थात दिवाळीमध्ये 12 नोव्हेंबरला कट्यार प्रदर्शित झाला. आणि आता पुढे काय हा एक प्रश्न मनामध्ये आला. स्पेसिफिकली काही ठरवलं नव्हतं. काही विषय होते ज्याच्यावरती मला काम करायचं होतं, अनेक वर्ष काम करायचं होतं, त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर सैराट प्रदर्शित झाला.
सैराटची पार्टी होती माझ्या अंदाजाने दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात सक्सेस पार्टी होती आणि त्या पार्टीत आमचे निर्माते सुनील फडतरे की ज्यांनी कट्यार काळजात घुसली या सिनेमाची निर्मिती केली, तर ते मला पार्टीत भेटले. आमच्याबरोबर बाकी काही लोक होती आणि त्यांनी बाजूला मला घेत विचारलं, बरं सर पुढचा पिक्चर आपण करतो आहे आणि तुम्हाला तो करायचा आहे. म्हटलं कुठला सर? मला म्हटले बायोपिक आहे तुमचा आवडता. म्हटलं कुठला? पण काशीनाथ घाणेकर. म्हटलं सर प्लीज आता बायोपिक वगैरे काही नको, मला खूप कंटाळा आला आता या बायोपिक करायचा. मी आता काहीतरी जरा वेगळं बघतो आहे. मला पुन्हा ते बायोपिक, पुन्हा त्या कॅरेक्टरचा अभ्यास, मला आता त्याच्यात जायचं नाही. मला जरा काहीतरी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करून बघायच्या आहेत. ते म्हटलं सर तुम्ही एकदा ऐका, वेळ आहे पण तुम्ही एकदा ऐका. म्हटलं बरं सर आपण बोलूया परत. पुन्हा मध्ये काही महिने गेले, तोपर्यंत बायोपिक हा विषय माझ्या मनामधनं मेरे जहन से बाहेर निकल गया था. कारण लोकमान्य बालगंधर्व यासारख्या व्यक्तिचित्रांवरती चित्रपट करताना ज्या प्रकारची मेहनत घ्यायला लागते, ज्या प्रकारचं डेडिकेशन द्यायला लागतं, किंवा अगदी कट्यारसारखा चित्रपट करताना सुद्धा, तर मला असं वाटतं की आयुष्यातला तो एक 3, 4, 5 वर्षाचा काळ मी वेड्यासारखा या तिन्ही चित्रपटांच्या मागे धावत होतो. आणि आता मला माझ्यासाठी स्पेस हवी होती. मला आता स्वतःला वेगळ्या प्रकारे वेगळ्या कॅरेक्टरमध्ये बघायचं होतं, पण जे कुठल्याही कॅरेक्टरवरती बेस्ड किंवा खऱ्या कॅरेक्टरवरती बेस्ड असणार नव्हतं. त्यामुळे बायोपिक हा विषय माझ्या डोक्यातनं पूर्णपणे बाजूला गेला होता. फडतरे भेटल्यानंतर पुन्हा 6 महिने गेले. पुन्हा सरांचा मला फोन आला, फडतऱ्यांचाही आला आणि निखिल साने सरांचाही आला. मला म्हणले अरे तो चित्रपट आपल्याला करायचा आहे. म्हणजे कुठला सर? तुला बोलले होते ना फडतरे की काशीनाथ घाणेकरांची बायोपिक. म्हटलं अहो सर आता नको बायोपिक हो. मला म्हटलं तू इथं ऐकून तर घे, ऐकून घे, तुला जर आवडलं तर तू हो म्हण, तुला जर नाही आवडलं तर तू करू नकोस. म्हटलं सर आत्ता माझ्याकडे वेळच नाही, मी रोज शूट करतो आहे, वेगवेगळ्या चित्रपटांचं शूटिंग चाललं आहे, आता मला जर भेटायचं असेल तर त्याला सेटवरती यायला लागेल. ते म्हणले ठीक आहे मी अभिजित देशपांडेला सेटवरती पाठवतो. आणि मी एक सिनेमा करत होतो माझा आगडबम नावाचा. त्या सिनेमाचं शूट चालू होतं फिल्म सिटीमध्ये आणि अभिजितचं माझं भेटायचं ठरलं. आम्ही एकमेकांना कधी भेटलो नव्हतो, कारण अभिजित देशपांडे या नावाची बरीचशी मंडळी इंडस्ट्रीमध्ये आहेत. एक एडिटर आहे जोही माझ्या एका फिल्मचा एडिटर होता. हा अभिजित देशपांडे मला ऐकून माहिती होता, पण मी त्याला कधी हा अभिजित देशपांडे असं मी कधी त्याची ओळख झाली नव्हती. त्यामुळे भेटायचं ठरलं. दुपारी त्याचा मला फोन आला की मी येऊन थांबलो आहे व्हॅनिटीच्या बाहेर, तर कुठे यायचं? मी म्हटलं ऑफकोर्स व्हॅनिटीमध्ये यायचं. तो म्हटलं कुठे आहे? थांब. म्हटलं आलो मी, तिथेच थांब. आणि मी तसाच फोन कानाला लावून व्हॅनिटीमधनं खाली उतरलो. आता माझ्या डोक्यामध्ये अभिजित देशपांडे म्हणजे आमचा एडिटर अभिजित देशपांडे, की जो असा छान बुटकासा जाडासा गोल चेहऱ्याचा असा मुलगा आहे. आणि मी उतरल्यानंतर त्याला इकडे तिकडे बघितलं तर तो काय मला दिसला नाही. आणि त्याच वेळेस दुसरा एक माणूस हाताला फोन लावून, तर मला लक्षात आलं की अरे हा अभिजित देशपांडे तो नाही आहे, हा वेगळा आहे. मी म्हटलं अरे हां तुलाच फोन ट्राय करत होतो, ये आपण व्हॅनिटीत बसूया. आणि आम्ही व्हॅनिटीमध्ये गेलो आणि हे ते अभिजित देशपांडे होते. बरं हे मला गोष्ट ऐकवायला आले होते चित्रपटाची. तो चित्रपट होता काशीनाथ घाणेकरांवरचा. ते आत्ता जसे दिसत आहेत तसेच तेव्हाही होते. त्यांच्या हातात कुठलीही स्क्रिप्ट मला दिसत नव्हती, कुठलाही लॅपटॉप मला दिसत नव्हता की ते मला त्याच्यावरनं गोष्ट सांगणार आहे. ते नुसतेच तसे झाले होते हातात एक फोन घेऊन. तर म्हटलं आता हा कुठली आणि कशी गोष्ट मला सांगणार आहे. आणि मी त्यांना म्हटलं या बसा काही चहा वगैरे वगैरे. ते बसले, ऐकवा. आणि मग त्याने एक हलका पॉज घेतला. मी म्हटलं आता एकतर 10 मिनटात आपण झोपायचं तरी आहे किंवा गोष्ट ऐकल्यानंतर चला मला शूटिंगला बोलवलं आहे असं म्हणून निघायचं तरी आहे. या तयारीत मी ऐकायला बसलो. हां बोला सर. तर फिल्म ओपन होते आणि आपल्याला दिसतं की एक माणूस दारू पितोय आणि त्याला एक फोन येतो आणि फोनवर समोरचा कॉलर म्हणतो काशीनाथ घाणेकर, ए काशा उद्या शिवाजी मंदिरला जायचं ना, तिकडे गेलास तर तुझा खून करीन. इकडे फिल्म ओपन होते, काशीनाथ घाणेकरला खुनाची धमकी येते. इकडनं फिल्म चालू होते आणि मग आपण बघतो की काशीनाथ घाणेकर त्यावेळेची साधारण रंगभूमी काय होती, कटांगळ्या खात होती. काही लोक एक 10 डोकी आहेत, म्हणजे ऑडियन्समध्ये जास्त लोक
स्टेजवर जास्त लोक आहेत, ऑडियन्समध्ये कमी लोक आहेत, आणि तसं आपण त्यावेळेच्या रंगभूमीचं एक साधारण वर्णन बघतो. आणि काशीनाथ घाणेकर तिकडे प्रॉम्प्टर म्हणून कामाला आहे. आता कोण एक कुठला तरी ॲक्टर आहे ज्याला बँकेतनं हाफ डे मिळत नाही, म्हणून हा प्रॉम्प्टरला ते सैनिक म्हणून पाठवतात त्याच्या आणि तिकडे तो सगळ्यांना इम्प्रेस करतो. नुसतं इम्प्रेसच नाही करत, पण तिची जी लीड सुंदर एक अभिनेत्री आहे, तिच्या दाढ दुखते तर त्याची दाढ पण काढतो. सो तिकडे आपल्याला कळतं की हा ॲक्च्युली जरा विचित्र माणूस आहे, हा डेंटिस्ट पण आहे. आणि ह्याच्या पुढे बघतो की काशीनाथ घाणेकरांची बायको प्रेग्नेंट आहे आणि तो तिकडे जातो तिकडे बघायला की काय झालं तुला, म्हणजे एव्हरीथिंग इज ओके ऑर नो. आणि तिकडे साधारण त्याला कळतं की एव्हरीथिंग इज ओके. आणि तो जो डॉक्टर असतो ना, तो फक्त त्याला ओळखतो की तुम्ही कुठेतरी थिएटरमध्ये वगैरे काम करता का, काय पाहिल्यासारखं वाटतं तुम्हाला. ह्याच्या पुढे आपण कट करतो, हॉटेलमध्ये सीन आहे. काशीनाथ घाणेकर खूप खूप आनंदात आहे. पण हा आनंद, कारण त्यांची बायको त्यांच्याबरोबर आहे, तिला माहिती की तो हा माणूस कसा आहे म्हणून. म्हणते की आज एवढा खुश का, तो म्हणतो की कारण मी आता बाप होणार आहे. म्हणतो की बाप होणार आहे म्हणून नाही, पण तुला ओळखलं ना तिकडे, ह्याचा आनंद आहे. आणि हे म्हटल्यावर काशीनाथ तिला नाही नाही म्हणत, म्हणजे तो रिफ्यूज नाही करत. इकडे आपल्याला त्या कॅरेक्टरची ड्युॲलिटी कळते. पुढे ट्रॅजेडी होते त्यांच्याबरोबर, तिचा मिसकॅरेज होतं. आणि आता त्या सीनमध्ये आपण हे पण रिव्हील करतो की त्याला नाटकाची खूप भयंकर म्हणजे नशा आहे त्याच्यात नाटकाचा, पण त्याच्या वडिलांना ते सगळं आवडत नाही आहे. आणि ती म्हणते की कशाला दळभद्रीपणा करताय, प्रॉम्प्टरच्या भूमिका हे करताय ते करताय, कशाला करताय. आणि असं म्हणणारी बायकोच त्यांना शिवाजी मंदिरच्या बाहेर, दामोदरच्या बाहेर सोडते आणि म्हणते की तुम्ही जा, तुमचं स्वप्न आहे ना ते, एक कुठली तरी ऑडिशन आहे फुटकट, त्यासाठी जा तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा, कारण पैशाचं वगैरे जे काय ते सगळं मी बघेन. आणि ती काशीनाथ घाणेकर जातो तिकडनं आणि तो जातो थिएटरच्या त्या दरवाज्यातनं आतमध्ये जातो आणि तो शॉट तसाच असणार आहे. तो जातो आतमध्ये आणि तिने आधीच्या सीनमध्ये असं म्हटलेलं आहे की थिएटरमध्ये गेलेला माणूस ना परत कधीच येत नाही. तर म्हणून मला तो शॉट मी तसाच घेणार आहे, तसाच ठेवणार आहे की तू जाणार आहेस तिकडे आणि दरवाजा बंद होणार आहे. आणि बघायला गेलं ना तर काशीनाथ घाणेकर ज्या वेळेला त्या थिएटरमध्ये गेला तिकडनं परत कधीच आला नाही. आणि इकडनं आहे एक ऑडिशन आहे. आणि ऑडिशनमध्ये मास्टर दत्ताराम नावाचं एक ग्रेट कॅरेक्टर होतं त्यावेळेचं, म्हणजे ग्रेट आर्टिस्ट आहेत ते होते ते आपल्या वेळेचे. तर ते म्हणतात की तुला कुठेतरी पाहिलंय. आणि कुठे पाहिलंय माहिती आहे का, बरेच वर्ष आधी ह्याने एकच प्यालाचा प्रयोग केला असतो आणि दत्तारामांना ह्याची ऍक्टिंग इतकी रिअल वाटली असते की त्याला वाटलेलं असतं की ह्याने पिऊन ऍक्टिंग केलेली आहे. म्हणजे त्यांना म्हणतात की तू इकडनं जा, कारण तू पिऊन ऍक्टिंग करतोस. पिऊन करणं हे ऍक्टिंग नाही आहे, मरायचं काय गळा कापून घेणार आहेस का, तो म्हणून तुला. आता इकडे कारिगिरी, काशीनाथ घाणेकर पडतात आणि मग उभे राहतात आणि तोच रोल करून दाखवतात की जे काय ते पूर्ण ते परफॉर्म करायचं तुला. आणि एका सेकंदात कळलं मी तेवढा दारू पिलो नव्हतो, फक ऑफ, निघून जातात. तर अभिजितनी ह्या पद्धतीचं मला नॅरेशन दिलं, अख्खाच्या अख्खा सिनेमा माझ्या डोळ्यासमोर उभा केला. काशीनाथ घाणेकर यांच्याबद्दल मी इंडस्ट्रीत आलो तेव्हापासून मी खूप ऐकत होतो. अर्थात प्रत्येक माणूस त्यांच्याविषयी वेगवेगळं बोलत होता. ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं होतं, काहींनी त्यांना नुसतं पाहिलं होतं, काही त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आय थिंक कोणी नव्हतेच, पण त्यांच्याबरोबर काम केलेले होते, त्यांना प्रत्यक्ष नाटकात पाहिलेले होते. आणि प्रत्येकाचे त्यांच्याबद्दलचे किस्से किंवा प्रत्येकाचे त्यांच्याबरोबरचे प्रसंग हे किस्से सदृशच असायचे. आणि प्रत्येकाचं त्यांच्याबद्दलचं म्हणणं वेगळं होतं. प्रत्येकाच्या नजरेतनं काशीनाथ घाणेकर कायमच वेगळे दिसत होते. आणि त्याच्यात हा माणूस आला त्यांच्यावरचा सिनेमा घेऊन, ज्याच्यावर त्याने सिनेमा लिहिला. अभिजित, तू याआधी बऱ्याचशा हिंदी मराठी चित्रपटांचा भाग आहेस लेखक म्हणून. मुळात तू एक उत्तम लेखक आहेस. तू फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा स्क्रीन प्लेचा ग्रॅज्युएट स्टुडंट आहेस. तुझी तालीम तिकडे असताना फार उत्तम पद्धतीने झाली आहे. हे सगळं तुझं चांगलं चालू असताना एका सिनेमाचं लेखन आणि त्याचं दिग्दर्शन करण्याची अवदसा तुला का आठवली? तू कशासाठी तू काशीनाथ घाणेकरपर्यंत पोचलास? कुठून पोचलास? कुत्र्यासारखं वागवलं मला म्हणून. कोणी वागवलं तुला कुत्र्यासारखं? इंडस्ट्रीने. काय वागवलं तुला कुत्र्यासारखं? प्रत्येक लेखकाला कुत्र्यासारखंच वागवतात. आता कधी कोणी मला जर विचारलं की काय इंडस्ट्रीमध्ये आपण 100 पिक्चर बनवतो, हिंदीमध्ये 150 बनवतो, फक्त 7-8च हिट होतात, हे का? तर त्याचं रिझन काय? मग लोक म्हणायला लागतात की नाही, पॉपकॉर्नचे भाव वाढलेत, समोसाचे भाव वाढलेत, आम्हाला थिएटर मिळत नाही. खरं रिझन ते नाही आहे. खरं रिझन हे आहे की तुम्ही तुमचा जो लेखक आहे इंडस्ट्रीमधला, हिंदी मराठी दोघांसाठी म्हणतो, काही त्याच्यात जास्त फरक नाही आहे, त्याला ती तुमची सरस्वती आहे.
तर त्याचा तुम्ही इतका घडोघडी पल पल एवढा त्याचा अपमान करता ना तुम्ही की म्हणजे त्याची जी उमेद असते, त्यांनी स्वतःवर घेतलेला जो परिश्रम असतो, त्याची आर्ट फाईन करण्यासाठी त्यांनी घेतलेली जी मेहनत असते, ते सगळं पाण्यात जातं. आणि मग होतं काय, मग एक एक लेखक एकेका वेळेला 10-10 सिरियल्स लिहितो, 4-4 सिनेमे लिहितो, सगळंच करतो, मग तो ॲक्टिंग पण करायला जातो. सो ह्याच्यामुळे माझ्याबरोबर ऑफकोर्स मला असं वाटतं की मी खूप ब्रिलियंट ॲक्टर आहे, पण ते फक्त मलाच वाटतं. नाही, माझं कन्व्हिक्शन आहे त्याच्यावर. म्हणजे ब्रिलियंट समजा मी ॲक्टरच नाही असं तुला वाटत असेल, एक दिवशी मी प्रूव्ह करेन. पण सो मी ॲक्टिंग तर काही नाही, पण मी लिखाण करत होतो आणि साधारण मला असं कळलं की पैसेच द्यायचे मित्र, म्हणजे तुम्हाला चान्स देत आहेत, आम्ही तुला चान्स देतो, मग पैसे का देऊ, मग क्रेडिट द्यायचं नाही, मग कमीच द्यायचे पैसे, मग बोलवायचंच नाही आणि कम्प्लिटली तुम्हाला ना ह्या सिस्टममधनं बाहेर काढून टाकायचं. कारण लेखकाचा जॉब कसा ना हा लोनली जॉब आहे. त्यांनी एकदा त्याची जी संहिता जी बनवली आणि ती दिली ना, मग त्याच्यानंतर तो पूर्ण फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये कुठे नसतो. पण ते नसतो कारण लिखाण आधी झालेलं असतं, पण नसतो म्हणजे तुम्ही त्याला टेकन फॉर ग्रँटेड नका करू ना की आता ह्याला काय डावरूनच टाकूया, असं नाही आहे. असं झाल्यामुळे मला दिग्दर्शक कधीच बनायचं नव्हतं, पण हे एवढं सोचल्यामुळे मग मला एक दिवशी वाटलं की ठीक आहे, आता मी तुमच्या बॅटीने बॅटिंग करणार, आता मी तुमच्या साईडला येऊन खेळणार. आणि मग म्हटलं की आता सिनेमा आपण दिग्दर्शक म्हणून हे करायचं. मग आता ऑफकोर्स हे असं नव्हतं की आता दिग्दर्शक म्हणायचं आणि झालो दिग्दर्शक. त्याच्यासाठी बऱ्याच लोकांना माहीत नाही की मी 3-4 वर्ष मेहनत केली त्याच्यावर, की म्हणजे बघणं सिनेमे वेगळे, वाचन वगैरे, म्हणजे दिग्दर्शक बनण्यासाठी. सो हे सगळं केलं. दुसरी एक डिसअपॉइंटमेंट अशी होती की मी जे कागदावर उतरवत होतो ना ते मला पडद्यावर दिसत नव्हतं ॲज अ रायटर. सो कुठेतरी मला तो क्रिएटिव्ह कंट्रोल हवा होता ऑन माय जे माझं इमॅजिनेशन आहे ना, मला तसंच्या तसं वगैरे त्याच्यापेक्षा जास्त मला ते पडद्यावर टाकायचं. सो तो पण एक खतखत ती पण होती. आणि हे झाल्यावर देन आय डिसाइडेड टू बी अ डिरेक्टर. आणि मी पहिला विषय जो निवडला तो काशीनाथ घाणेकर नव्हता. मग सो पहिला विषय जो मी निवडला तो आपला, तुला तर अँड यू विल अग्री विथ दिस की महाराष्ट्राची माती जी आहे त्याला इतका ज्वलंत इतिहास लाभलेला आहे. सो त्या इतिहासातलंच एक अजरामर व्यक्तिमत्व महाराज छत्रपती संभाजी, वा, तो मी विषय निवडला आणि त्याच्यावर बरंच रिसर्च केलं आणि एक स्क्रिप्ट मी बनवली. आणि ज्यांना ज्यांना वाचायला द्यायचं त्यांचं सगळं ते रडायचे वगैरे. आणि इट वॉज अ व्हेरी डिफरंट टेक ऑन हिस्ट्री. पण त्यावेळेला मला असं साधारण वाटलं की ह्याचं बजेट जरा जास्त जाईल आणि कदाचित मला आत्ता यावेळेला हे करणं कदाचित शक्य होणार नाही, बिकॉज फर्स्ट टाइम डिरेक्टर. तर मग मी दुसरा विषय एक माझ्या म्हटलं की स्लाइटली स्मॉलर, बट नॉट स्मॉलर इन टर्म्स ऑफ ॲम्बिशन, स्मॉलर इन टर्म्स ऑफ बजेट. हे म्हटलं मला ना एक कॅरेक्टर असं हवं होतं ना की जे थोडं क्रॅक असेल. कारण नॉर्मल आता काय मासे खायची सवय तुला तर माहितीच असेल, कारण मंजिरी इज ऑल्सो CKP. सो आम्हाला ते सुरमई पापलेट जरा तडका लागतो ना टिपिकल. सो असं काहीतरी कॅरेक्टर हवं होतं मला. आणि मला डेफिनेटली एक गोष्ट माहिती होती की मला हिस्ट्रीमध्येच काहीतरी करायचं. मला आजकालचं जे जग आहे ना ते अजिबात आवडत नाही, खूप बोरिंग वाटतं. कारण आजकाल आपण सगळेच पॉलिटिकली करेक्ट आहोत. मला त्या जगातला किंवा त्यावेळेचा एक सिनेमा बनवायचा होता ज्यावेळेला आपण पॉलिटिकली करेक्ट नव्हतो. म्हणजे काशीनाथ घाणेकर आणि सतीश दुभाषींचं शिवाजीच्या मंदिरच्या बाहेर लाथाबुक्क्यांनी भांडण झालेलं आहे. आज तू आणि सुमित करशील का तसं? नाही करणार, कारण एकतर संस्कार पण वेगळे आहेत, ती गोष्ट वेगळी आहे त्याच्यातली, पण आजची वेळ नाही आहे ती. सो पॉइंट इज मला त्यावेळेचे ते रंगीबेरंगी अमिताभ, राजेश खन्ना, काशीनाथ घाणेकर, श्रीराम, सो हे कॅरेक्टर्स आणि ही वेळ खूप फॅसिनेट करायची. सो मला असं वाटलं की मी जर हा का निर्माण करू शकलो देन आय विल बी डुईंग समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मग काशीनाथ घाणेकर, कारण त्यांच्यासारखं जे व्यक्तिमत्व, कारण माझ्या आईने मला तो एक किस्सा सांगितलेला की ते खूप प्यायले, म्हणजे असं नाही की प्यायले, ते प्यायचेच. आणि एका नाटकात जाऊन दुसऱ्या नाटकाचे डायलॉग्स त्यांनी म्हटले. मी म्हटलं की हा सीन मी व्हिज्युअलाइज केला मला स्वतःला डिरेक्ट करताना, पण मी त्या माणसाला पण व्हिज्युअलाइज केलं की काय झालं असेल ज्यांनी ह्या माणसाने असं केलं असेल. आणि मग रिसर्च चालू केला अँड देन आय गॉट द होल दिस थिंग. पण मला फक्त ना सीमित राहायचं नव्हतं की एका व्यक्तीची गोष्ट नुसती सांगायची नव्हती. हिंदी बायोपिक्स मधला ना खूप मोठा प्रॉब्लेम आहे, इफ यू नोटिस इट, की आता एका लेडी फायटरवर एक सिनेमा आला, नंतर एका मॅथमॅटिशियनवर पण एक सिनेमा आला, लेडी मॅथमॅटिशियन शकुंतला देवी आहे ते, त्यांच्यावर एक सिनेमा आला. त्याच्यात त्यांनी काय केलं माहिती ना, की ब्रिलियंट विषय होते ते, पण त्याची मांडणी म्हणजे काय ना, त्यांनी त्या दोन्ही ब्रिलियंट कॅरेक्टर्सना एक बाप मुलीचं नातं किंवा एक मुलगी आईचं नातं ह्याच्यात रिड्यूस करून टाकलं. मला तसं नव्हतं करायचं.
मला हा विषय थोडासा अँबिशियसली मांडायचा होता की नुसती काशीनाथ घाणेकरची गोष्ट नाही सांगणार मी, कारण माझ्याकडे स्कोप आहे तुमच्यासमोर एक जग मांडायची, एक दुनिया मांडायची, आणि ते जग असणार आहे मराठी रंगभूमीचं, जे आतापर्यंत सिनेमात कधीच कोणी पाहिलं नव्हतं आणि कदाचित आजच्या पिढीपर्यंत ते कदाचित पोचणार पण नाही की तो काय काळ होता. म्हणजे तुझ्या टाइमला 3 प्रयोग व्हायचे ना दिवसात, आता तर एक मुश्किलनी वडेवर होतो. सो तो गोल्डन एरा ऑफ मराठी थिएटर, कारण मराठी थिएटर इज द ओनली थिएटर इन द वर्ल्ड जिकडे असं सगळं होतं. म्हणजे ह्या थिएटरमध्ये लोक ऍक्टर म्हणून जॉईन होतात आणि रिटायर होतात ऍक्टर म्हणून, हे फार कमी जगात कुठे होतं. हिंदी मधलं थिएटर शौकिया, शनिवार रविवार. मराठी नाही आहे, म्हणजे आपण वेगळ्या लेवलचे आहेत. आपले रायटर्स, आपले ऍक्टर्स, आपले डिरेक्टर्स, म्हणजे यांनी कल्चर्स बदलले. सो तू इमॅजिन कर आपली काय ताकद आहे, आणि मी ही ताकद लोकांसमोर का आणू नये. मग सो तो एक किडा चावला. म्हटलं की आता तर पुरा थिएटर का जर्नी दिखा देंगे, गोल्डन एरा, जेव्हा थिएटरचं काहीच चाललं नव्हतं. काशीनाथ घाणेकर एक वादळ म्हणून आला आणि त्यांनी पूर्ण इकॉनॉमिक्स बदलून टाकले थिएटरचे, सुपरस्टारडम आणलं, आणि मग त्याला एका माणसाने रोखण्याचा प्रयत्न केला, विच वॉज श्रीराम लागू. मग त्यांचं काय नातं होतं, मग कानेटकरांचं काय होतं त्याच्यात, मग पणशीकरांचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, सुलोचना दीदी, भालजी पेंढारकर, ऑल ऑफ देम. आणि मला ना ते आय जस्ट थॉट की हा त्याच्यानंतर एक चॅलेंज होतं की आता सगळे कॅरेक्टर्स आहेत. हे थांब म्हणजे मला हे ऐकायचंच आहे, पण त्याच्या आधी मला सांग की तू नाटकातला नाहीयेस, काही संबंध, तू नाटकात काम केलं नाहीयेस किंवा कुठलं नाटक लिहिलं नाहीयेस. नाही घेतलं नाही हा वेगळा भाग आहे, पण तू केलं पण नाहीयेस. तू नाटकाचं लिखाण पण केलं नाहीस किंवा तू कुठलं नाटक लिहिलंयस, एक पूर्ण व्यावसायिक नाटक लिहिलंयस असंही नाही आहे, किंवा प्रायोगिक लेवलचं नाटक लिहिलंयस नाही लिहिलंयस. मग नाटकातला काशीनाथ घाणेकर, ज्यांना मी पण पाहिलेलं नाही आहे, आणि काशीनाथ घाणेकर त्यांनी सिनेमा केले, पण जास्त वेळ त्यांनी रंगभूमीवरती काम केलं. तर नाटकातले काशीनाथ घाणेकर तुझ्याकडे कसे आले? तू कुठे वाचलंस त्यांच्याबद्दल, किंवा तुला घाणेकर का तुला एकदम दिसले ऑल ऑफ अ सडन? सो रिसर्च, कारण माझी ती तालीम आहे FTI मध्ये. अंजुम राजावली म्हणजे माझे सर आहेत, त्यांनी मला म्हणजे असं काय डिसिप्लिनचं महत्व असतं, त्यांच्यामध्ये जिनियस वगैरे काही नसतं, जर काय असतं तर डिसिप्लिन. सो मेहनत, प्रचंड मेहनत ही त्यांच्याकडनंच मला मिळालेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ऑफकोर्स नाथ हा माझा हे पुस्तक होतं, त्याच्यातनं मला साधारण एक टाइमलाईन मिळाली. ते पुस्तक कसं आलं तुझ्याकडे? कोणी तुला वाचायला सांगितलं का? नाही, हा म्हणजे मला काशीनाथ घाणेकर विषय सुचल्यावर मग मी फाइंड आउट केलं की त्यांच्याबद्दल काही लिहिलेलं आहे का, काही आर्टिकल्स वगैरे. तर तसं काही नव्हतं, फक्त एक पुस्तक होतं. सो मग ते पुस्तक मी वाचलं नाही, ऐकलं, कारण माझा जरा वाचनाचा प्रॉब्लेम तुला माहितीच आहे देवनागरीचा. पण मी ते ऐकलं पुस्तक, आणि मग त्याच्यानंतर कांचन मॅमला जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं की मला ह्याच्यावर सिनेमा करायचा आहे. मग त्यांनी मला म्हटलं की काय दाखवणार तू त्याच्यावर? मी म्हटलं की चांगलं दाखवणार नाही, एवढं नक्की सांगतो तुम्हाला, की सगळं सोज्वळ आणि चांगलं नाही दाखवणार. एक वाक्य बोललो ज्याच्यात मी त्यांना म्हटलं की माणूस एकतर चांगला असतो, वाईट असतो, पण त्यापेक्षा माणूस इंटरेस्टिंग असू शकतो की नाही? त्या बोलल्या हो, काशीनाथ घाणेकर वॉज अन इंटरेस्टिंग पर्सन आणि मला त्याच्यावर सिनेमा करायचा आहे, करू का? त्या बोलल्या कर. आणि मग तिकडनं सो ते जे पुस्तक होतं वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग सॉर्ट ऑफ, पण तो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह होता त्याच्यात, काशीनाथ घाणेकरांचा पर्स्पेक्टिव्ह होता. पण त्यांच्या पर्स्पेक्टिव्हसाठी मग त्यावेळेचे लेखक सुरेश खरे सर म्हणा, त्यावेळेचे जर्नलिस्ट, या सगळ्यांना भेटलो आणि ह्या सगळं मटेरियल जमा करत होतो आणि त्याच्याबरोबर राहत होतो. आणि मग मला तो माणूस मिळायला लागला कुठेतरी, आणि तो माणूस म्हणून जेव्हा मला मिळायला लागला ना, तेव्हा मग मला असं वाटलं की ही त्याची जर्नी असली पाहिजे, की सुपरस्टारडम, ज्या गोष्टी तुम्हाला सुपरस्टार बनवतात त्याच गोष्टी तुम्हाला पाडतात पण खालती. की त्याची जो हव्यास होता ना, त्याची जी हवस हा चुकीचा शब्द आहे, पण हव्यास म्हणजे त्याचं जे भूक होती ना टाळ्यांसाठी, त्यांनी शेवटी त्याचा डाऊनफॉल होता. पण हे सगळ्यांनाच माहिती आहे ना की ते टाळ्यांसाठी, इकडून टाळ्या कमी वाजता तर मी इकडे बघणारच नाही ऑडियन्समध्ये, हे सगळं होतं. पण ऍज अ मेकर माझी रिस्पॉन्सिबिलिटी की असे ते का झाले, अशी काय उणीव होती त्यांच्या आयुष्यात जी ते टाळ्यांनी भरून काढण्याचा प्रयत्न करत होते. सो ह्या सगळ्या जेव्हा कंगोरी दिसायला लागल्या ना, मग ते भरण्याचा प्रयत्न मी माझ्या रिसर्चमधनं केला. बरंचसं इंटरप्रिटेशन होतं, पण मला खूप बरं वाटतं की हे जे माझं इंटरप्रिटेशन होतं तंतोतंत खरं ठरलं. जे लोकांनी पाहिला, त्यावेळेच्या लोकांनी, त्यांना ओळखणाऱ्या लोकांनी वगैरे, नंतर जे मेसेजेस वगैरे आले, इट वॉज ऑल ऑफकोर्स त्याचा लार्ज पार्ट इज युअर परफॉर्मन्स. नाही आपण मला असं वाटतं की अभिजित, आज आपण हे बघ आणि डॉक्टर नावाची गोष्ट आपण त्यांच्याविषयी बोलतोय आणि त्यांच्यावरती आपण चित्रपट केलाय म्हणून आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. पण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक तू आहेस. तू नसतास तर हे काहीच घडलं नसतं. तर मला म्हणजे आजपर्यंत आपण घाणेकरवरती इतक्या प्रमोशनच्या काळात
अनेक ठिकाणी फिरलो, मुलाखती दिल्या, पण आज चतुरंगसारखं व्यासपीठ की ज्यांनी दिवाळी पहाट हा कार्यक्रम सुरू केला किंवा एक उत्तम अभिजात गाण्याची असेल, शब्दांची असेल मैफिल महाराष्ट्रात रुजवण्याचं काम चतुरंगचं आहे. तर आज या व्यासपीठाच्या निमित्ताने घाणेकर मनात आला आणि घाणेकर सिनेमा केला. इतकं ते सोपं कधीच नसतं. म्हणजे इतकं सोपं असतं तर सगळ्यांनीच केलं असतं ते, पण तसं होत नाही. तर घाणेकर जेव्हा सेटवरती गेला त्याच्या आधी तू 5-6 वर्ष 6 years. त्या सिनेमाबरोबर तू राहत होतास. तर मला असं विचारायचं आहे की असं खूप वेळा होतं की एखादं स्वप्न आपण बघतो, कालांतराने आपल्या लक्षात येतं की हे पूर्ण होत नाही आणि मग आपण ते जरा बाजूला ठेवतो आणि वेगळं स्वप्न आपण बघतो, परत त्याच्या पाठीमागे धावतो. किंवा एखादी गोष्ट असते की जी होत नाही, मग 2-3 वर्षात पडल्यानंतर ती मागे पडते आणि वेगळी गोष्ट येते. असं घाणेकरांमध्ये काय होतं की ज्यांनी तुझं झपाटले पण 6 वर्ष झालं तरी कमी झालं नाही, असं तू का त्यांना रिलेट करू शकलास? म्हणजे फक्त कॅरेक्टर म्हणून? हां, नाही म्हणजे झपाटलेपणाच्या पेक्षा मला असं वाटतं की असं करणं, कारण मला इतक्या लोकांनी सांगितलं की ही ॲज अ पहिली फिल्म नको करूस, कारण नंतर जे झालं ना, तो जो आता तुला माहितीच आहे, पण इव्हन स्क्रिप्ट लेवलवर जे दिसत होतं ना, ॲज अ फर्स्ट फिल्म तू नको करूस. पण ते फक्त विक्षिप्तपणाच होता माझा तो, आणि तो विक्षिप्तपणा मला घाणेकरांकडनंच मिळाला. म्हणजे काही नॅचरल असतं, पण ते बऱ्याच वेळेला यू रिलेट विथ दॅट. आणि मला असं वाटलं की कुठेतरी ना मला आय डोंट नो, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन, लेट मी थिंक. मला असं वाटतं की ॲम्बिशन नंबर 1. म्हणजे बरेच लोक म्हणतात की ॲम्बिशन इज अ बॅड थिंग. मला नाही वाटत इट्स अ बॅड थिंग. उच्चाकांक्षा, महत्वाकांक्षा म्हणजे इट्स नॉट अ बॅड थिंग. की म्हणजे एक कुठेतरी ना, ओके आय कॅन ॲडमिट दिस तुझ्यासमोर की थोडा इगो पण होता तो, की काशीनाथ घाणेकरांना फक्त मीच सिनेमा करू शकतो आणि मीच करू शकतो, हा दुसरा कोणी नाही करू. दुसरे करतील पण तो वेगळा असेल, पण असा नसेल. सो कुठेतरी मला करायचं यार हा सिनेमा, आणि आय वॉज वेटिंग की लोकांना दाखवायचं की मॅम डोक्यात ज्या 6 वर्षाच्या इमेजेस आहेत ते काय आहेत. सो खूप प्रॉब्लेम झाले करताना, करायच्या आधी, पण कुठेतरी तो देवाचा आशीर्वाद होता आणि त्यांनी सगळं संकटं दूर केली. पण एक रिझन जर तू मला विचारशील की मी का 6 वर्ष बाकी सगळं सोडून थोडं थोडं मध्ये मध्ये हिंदीचं काम वगैरे करत होतो, पण ते सगळं सोडून ह्याच एका सिनेमावर हे केलं, तर दॅट आय थिंक वॉज मॅडनेस. बिकॉज मला असं मॅड कॅरेक्टर आय हॅव नेव्हर मेट इन माय लिटररी करिअर. तर अशा वेड्या माणसाला नाही सोडू शकत आपण. तर आपल्याला वेळ लावूनच टाकतं ते, आणि जेव्हा ते इन्फेक्शस असतं खूप, त्याची साथ होते, लागण होते त्याची, आणि ती लागण झाली आणि त्याच्यामुळेच ते. आय डोंट थिंक मॅडनेस इज अ बॅड थिंग. इट इज इम्पॉर्टंट टू बी मॅड. या, ऑफकोर्स येस. आणि मला खूप म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की इंडस्ट्रीत आल्यापासून मी घाणेकरांबद्दल ऐकतोय. असं नाही आहे की मी त्यांच्याबद्दल अजिबातच ऐकलं नाही. शिवाजी मंदिरला माझा कदाचित पहिला प्रयोग मी केला असेल कळायला लागल्या जेव्हा, तेव्हा मी असं ऐकलं की शिवाजी मंदिरवरनं ते खालनं पटकन निघायचे, कारण लोक त्यांच्यासाठी थांबलेले असायचे आणि त्यांना थांबलेल्या प्रेक्षकांमधनं जायला आवडायचं. आणि त्यामुळे मेकअप रूममध्ये नाटक संपून आल्या घसा तो सगळा जो काही मेकअप केला असेल तो असा चेहरा जोरात चोळून काढायचे, असे कानावरनं हात फिरवायचे, म्हणजे कान त्यांचे लाल वगैरे व्हायचे, आणि तसाच पांढरा छापा आणि कुर्ता घालून ते खाली जायचे आणि लोक थांबलेले असायचे, काशीनाथ आले, आणि मग ते कोणी त्यांना हात लावायचं, कोणी त्यांना काशा म्हणून ओढायचं वगैरे वगैरे, आणि त्या सगळ्यातनं तो आनंद घेत जायचे. तर मला पहिल्यांदा जेव्हा मी हे ऐकलं तेव्हाच मी म्हणणार आहे, म्हणजे जो एकदा आपल्या पर्सनॅलिटीच्या कम्प्लिटली विरुद्धार्थी असलेला माणूस असतो, तर त्याच्याबद्दल एकदा आपल्याला कुतूहल तरी वाटतं किंवा त्याची कीव तरी येते, की कुतूहल वाटतं की अरे असं कसं, आणि कीव येते की का असं, म्हणजे वाय. तर तोपर्यंत आपला फोकस झालेला असतो की आपण नाटकामध्येच लक्ष जास्त घालत असतो, आपल्याला बाकी काय होतं याच्याशी घेणं देणं नसतं. तर एनिवे तो भाग नंतरचा. पण एखादी व्यक्तिरेखा जेव्हा पडद्यावरती मांडायची असते, की जसं बालगंधर्व माझ्या डोक्यात आले, तर ते आल्यानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा दिसत होतं तो लार्जर दॅन लाईफ ट्रॅजेडी. म्हणजे बालगंधर्व मला का भिडले, की म्हणजे बालगंधर्वांचं मराठी रंगभूमीवरचं किंवा भारतीय रंगभूमीवरचं काम हे अद्वितीय आहे. म्हणजे त्याला काही कंपॅरिझन नाही कोणाची, कुठल्याच गोष्टीची. पण त्याही पलीकडे मला ते भिडलं अशासाठी की आपण आजपर्यंत कितीतरी शोकांतिका पाहिल्या असतील,
किंवा ऐकले असतील किंवा शेक्सपियरच्या बऱ्याचशा शोकांतिका आपण पाहिल्या, पण तो शेक्सपियर तिकडचा आहे, माझ्या मातीतला नाही आहे. आणि माझ्या मातीतली तर ही काल्पनिक गोष्ट नाही, इथं खरी घडलेली गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्यातनं सुद्धा म्हणजे इतकं प्रचंड प्रकारचा अप आणि प्रचंड प्रकारचा डाऊन होऊन सुद्धा बालगंधर्वांनी जे स्वतःला जपलं होतं, स्वतःचं सत्व जपलं होतं शेवटपर्यंत, ते मला फार अचंबित, म्हणजे हा कुठल्या मातीचा बनला आहे हे मला त्यांची कादंबरी वाचल्यानंतर जाणवलं आणि म्हणून त्यांच्यावरती काम करावं असं वाटलं. तुला जो काशीनाथ घाणेकरांचा पहिल्यांदा आवडलेला मुद्दा होता तो त्यांचा मॅडनेस होता. सुपरस्टार ठीक आहे, म्हणजे सुपरस्टार तर खूप लोक होऊन गेले, म्हणजे काशीनाथ घाणेकर तर होतेच होते, पण त्याचबरोबर मराठी रंगभूमीवरती काम करणारे अनेक माणसं होती की हा मॅडनेस लोकांनी नाही अनुभवला, पण सुपरस्टार हा राजेश खन्नाच्या आधी झालेला मॅडनेस. म्हणजे बच्चन साहेब पण म्हणतात की माझे फॅन्स आहेत, रजनीकांतचे फॅन्स आहेत, करेक्ट, पण राजेश खन्ना हा राजेश खन्ना तसं एक्झॅक्टली. आणि आपल्या इकडे सो फक्त सुपरस्टार आहे म्हणून त्याच्यावरती सिनेमा करणं. पण एक समुद्रासोबत एक गंमत, कुठेही देर वॉज नो मेन्शन दॅट काशीनाथ इज अ सुपरस्टार. सो द सेकंड स्टेप जी माझी होती की आता या माणसावर सिनेमा करायचा. आता सिनेमा काही डॉक्युमेंटरी नाही की तुम्ही तिचं पूर्ण आयुष्य दाखवता, तुम्हाला डिरेक्टरचा पॉइंट ऑफ व्ह्यू लागतो की मला ह्याच्याबद्दलचं काय आणि माझं पिचिंग काय असणार. करेक्ट. मी ऐकलं की अश्विनीची झाली, जो आपण सीन दाखवला पण आहे की अश्विनी झाली फुलेमध्ये त्याच्या पहिल्या शो मध्ये एंट्री झाली आणि पहिल्यांदा लोकांनी टाळ्या वाजवल्या. मी हा मोमेंट इंटरप्रिट असा केला, व्हॉट इफ आय पिच, मी हा मोमेंट पिच केलं आणि तुम्हाला सांगितलं की हा काशीनाथ घाणेकर इज द फर्स्ट सुपरस्टार ऑफ मराठी थिएटर, तर चुकीचं असेल का? भरपूर फाइंड आउट केलं वगैरे तर चुकीचं नाही असं म्हटलं. आणि म्हणून हे आपलं पिचिंग होतं. आणि त्याच्यानंतर आता कुठेही काशीनाथ घाणेकरांचं म्हणजे दॅट इज द पॉवर ऑफ सिनेमा. मी की म्हणजे ऑक्सिजन डिस्कवर व्हायच्या आधी आपण श्वास तर घेतच होतो ना, म्हणजे असं नाही की ऑक्सिजन नंतर आपण श्वास. करेक्ट. सो पण त्याला सुपरस्टारडम हे नाव आपल्या सिनेमाने दिलेलं आहे. सो आणि आतापासून इट इज ऑलवेज लुक्ड ॲट ॲज द सुपरस्टार. सो इट वॉज नॉट सुपरस्टारडम जे मला अट्रॅक्ट केलं, तो मॅडनेसच होता. मॅडनेस होता, कम्प्लीट मॅडनेस. आता हा मॅडनेस जेव्हा तू पडद्यावरती उतरवायचं ठरवलंस की तुला काही त्याच्यावरती कथा कादंबरी लिहायची नव्हती किंवा तुला त्याच्यावरती डॉक्युमेंटरी करायची नव्हती, बरोबर आहे, तुला करायचा होता सिनेमा एंटरटेनिंग, जो लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचेल. याच्यावरती आर्ट फिल्म सुद्धा होऊ शकली असती की खूप चांगलं, बरोबर. एक अत्यंत वेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये अवॉर्ड मिळवणारी एक आर्ट फिल्म सुद्धा याच्यावर होऊ शकली असती, पण तू तो पर्याय निवडला नाहीस. तू निवडलास की रूढार्थाने ज्या लोकांपर्यंत हा माणूस पोहोचायला पाहिजे त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी तू अत्यंत वेल स्क्रिप्टेड असा ज्याला आपण म्हणू व्यावसायिक सिनेमाची वाट तू निवडलीस. आता जेव्हा ते कॅरेक्टर तुझ्या डोक्यात आलं, त्याचा मॅडनेस तुझ्या डोक्यात आला, जेव्हा तू त्याच्याबरोबर राहायला सुरुवात केलीस, रिसर्च करायला सुरुवात केलीस, इथपासनं तू त्यांची कादंबरी कांचनताईंनी त्यांच्यावरती लिहिलेली ते तू वाचलंस किंवा काही पाहिलंही असेल त्यांचं, इथपासनं जेव्हा तू त्याचं ट्रान्झिशन करायला सुरुवात केलीस इन टू अ स्क्रिप्ट, म्हणजे हा काशीनाथ घाणेकर जो तू ऐकलास, जो तू वाचलास, जो तू काही अंशी पाहिलास, तो आता काशीनाथ घाणेकर जो तुला दाखवायचा आहे त्या माणसामध्ये तू ट्रान्सफर करायला सुरुवात केलीस. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ऐकलं वाचलं पाहिल्यापासनं जे तुला दाखवायचं इथपर्यंत, हे कसं, हे स्थित्यंतर घडताना काय काय गोष्टी घडल्या, म्हणजे काय काय अडचणी आल्या फ्रॉम थॉट लेवल टू स्क्रिप्ट लेवल? थॉट लेवल टू स्क्रिप्ट लेवल खूप अडचणी, आणि ते मला ॲज अ रायटर होतच, कारण मला ना चार सीन्स सुचतात एका सीनसाठी. आणि पण आय थिंक ते एक लक्झरी ऑफ प्लेंटी असतं, प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी म्हणतो तो आहे, पण आता ते ठीक आहे, तर ते आहे प्रॉब्लेम, काय करू. सो तसं खूप सीन्स होते माझे पहिल्या ड्राफ्टमध्ये. 216 सीन्स होते. 216 सीन्स होते. इट वॉज ह्यूज, कारण सगळंच होतं रे त्याच्यात. नॉर्मली असं म्हणतात की, म्हणजे मी त्यातला अभ्यासक नाही आहे, अभिजितच आहे, त्यामुळे तो सांगू शकेल की 60 सीन्स 70 मॅक्सिमम आपल्या लेन्थसाठी 70-75. सो 60 ते 70 ह्या सीनमध्ये जनरली कुठलाही सिनेमा, चांगला सिनेमा असतो, असं एक असलाच पाहिजे असा नियम नाही आहे, पण असतो असा एक प्रघात आहे. आता दुसरं काय झालं की एक हिंदीमध्ये पण सगळं बघत होतं, आणि मला माझी एक ती पर्सनल कंप्लेंट होती की आपण बायोपिक करतो म्हणजे आपण मूर्तीपूजा करतो, आपण त्या माणसाचे फ्लॉज दाखवत नाहीत. त्याची 2 कारणं असू शकतात. कदाचित फॅमिलीकडनं प्रेशर असू शकतं म्हणून,
पण लार्जर हे असतं की आपण आपल्या ऑडियन्सवर विश्वास ठेवत नाही की एक फ्लॉड माणसाला ते ऍक्सेप्ट करतील की नाही, की ज्याच्यात त्रुटी आहे, ज्याच्यात चुका आहे, जो ह्युमन लेवलला ऍक्सेप्ट, म्हणून आपण सगळं चांगलंच दाखवतो त्याच्याबद्दल. तर माझं ते थोडं तिकडे ते रेबेलियस नेचर असल्यामुळे मी म्हटलं की आता मी सगळं उलटच दाखवणार, आता मी तर त्याची लक्तरच काढणार, आणि तरी तुम्ही या माणसाला घरी येऊन जाणार. पण ह्या प्रोसेसमध्ये काय झालं की जरा जास्तच लक्तरं निघाली, नुसती लक्तरच निघत होती की. आणि मग मला पॉइंट आउट केलं की हे तुझं काय त्यांनी बिघडवलंय का मागच्या जन्मी, काय म्हटलं नाही का, मी एवढी का लावतोयस रे त्यांची. तर मी त्याला रिलुक्ड ॲट इट, आणि मी एकही सीन कमी नाही केला, फक्त त्यांचा जो ह्युमन साईड होती ना त्याच्यावर अजून फोकस केलं, आणि तिकडनं मला मिळालं ते नातं त्यांच्या बापाचं आणि त्यांचं. सो हे नंतर आलेलं आहे की मग मी अनालाइज केलं की हा माणसाचा मी फक्त दाखवतोय की टाळ्यासाठी तो वेडापिसा होतो, टाळी नाही उसमे काय ते रिॲक्शन साठी तो वेडा होतोय, तो अक्षरशः म्हणजे त्याचा तडफडतोय तो तिकडे. पण हे का झालं असेल, अँड देन आय लुक्ड ॲट इट, म्हणजे थोडंसं मी पाठी गेलो त्याच्यात, आणि मला असं दिसलं की 8वा मुलगा. सो म्हणून काय इग्नोर्ड. कुठेतरी ती जी त्याला जे व्हॅलिडेशन हवं होतं बापाकडनं, आणि बाकी सगळे बाप वगैरे सगळे ना, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर सगळे ऑल, आणि हे आपलं डेंटिस्ट तर डॉक्टर पण नाही. सो इथपासून आनंद होता तुझा. म्हटलं की कुठेतरी त्या बाप, आणि होतच ना त्या बऱ्याचशा मुलांमध्ये असं होतं की घरनं ते व्हॅलिडेशन नाही मिळालं की आपण मग आपलं भस्मासूर आपण ते शोधायला लागतो, आणि त्याच्यातनं आपला स्टारडम पण येतो, आणि तेच आपल्याला खालती पण इव्हेंच्युअली आणतं. कारण तो नियम आहे, तो स्टारडमचा नियम आहे की ज्या गोष्टींमुळे तुम्ही स्टार बनता ना, आणि जर तुम्ही कधी पडलात तिकडनं, बरेच पडतात पण, तर त्याच रिझन्समुळे पडतात ज्याने तुम्ही स्टार बनलेले. त्या मस्त विरोधाभास आहे. राजेश खन्नाचं बघा, राजेश खन्नाचं पण तेच होतं इफ यू सी, की त्याला त्याच्या आईबाबांनी म्हटलेलं की तू जा. भरपूर मुलं होती, आणि त्याचे काका काहीतरी मूव्ह होत होतं ते इंडिया, ते कुठेतरी तिकडे पाकिस्तान त्यावेळेचं इंडियाचं होतं, तर मूव्ह होत होतं. तर म्हटलं की आता एक कुठला तरी तुम्हाला मुलगा नाही ना घेऊन जाता, तर तुम्हाला घेऊन जा. त्या मुलाला काय वाटलं असेल तिकडे की मला माझ्या आईबाबांना पण माझी गरज नाही आहे, आणि हे व्हॅलिडेशन त्यांनी मग ते शोधण्याचा प्रयत्न केला. राजेश खन्नाचं काय झालं हे आपल्याला माहिती आहे, काशीनाथचं पण काय सेम आहे ते. सो मग मी ही जागा शोधली, आणि ह्या ह्याच्यातनं माझं, आणि सो मी त्याची जे चुकी होत्या ना, त्याच्यात त्यांनी जे अशोकदा बाबगावकरांना कमरेवर चिमटा काढणं, हे सगळं काही कापलं नाही. पण तुम्हाला ते तेवढे त्याचे फ्लॉज वाटत नाही, कारण मी तुम्हाला ह्युमन लेवलला दाखवले की तो माणूस काय, कुठे आहे, त्याचा पेन पॉईंट काय, वो दुखती नब्ज बोलते ना, तर ते काय आहे, व्हॉट इज इट, ज्याच्यावर तुम्ही पाय ठेवला की हा माणूस वेडा होता, ते दुःख काय आहे त्याचं, त्याची शोकांतिका काय. सो ते मिळाल्यावर नंतर मग मला कळलं की हा नाव दिस इज बिकमिंग अ 360 डिग्री. मग एक चांगलं एक कम्प्लीट कॅरेक्टर होतं की नुसते फ्लॉज, कारण आधी आपण जर असं ते हे असतं फ्लॉजच दाखवणार, बघूया काय करतो, आणि फॅमिली तर सपोर्ट करतच होती, कारण पुस्तकात पण बरेच फ्लॉज आहेत, फ्लॉज आहेत. सो दॅट्स हाऊ आय गॉट दॅट कॅरेक्टर. सो द चॅलेंज जे तू म्हणतोयस की मला काय चॅलेंज आलं लिहिता, म्हणजे डोक्यापासून लिहिता म्हणतं, इज फ्लॉज, आणि कसं ते कंटेंट बोलणं अजून पण दाखवायचं होतं. काय काय खूप होतं, तुला माहिती आहे ते एखादा सीन तर तो तर खूप होतं आपलं. सो पण द पॉइंट इज, हे जे प्रॉब्लेम्स यायला लागले ना, त्या प्रॉब्लेम्सवर मात करण्यात मला बरेचसे चांगले सीन्स मिळाले. सो या दॅट वॉज अ मेजर प्रॉब्लेम की फ्लॉज खूप होते. आणि नाव दॅट द स्क्रिप्ट इज कम्प्लीट, आणि तू आता त्याच्यावरती अगेन द प्रोसेस जी सिमिलरली असते की एका बाबतीत तुझं एकेका गोष्टींबाबतीत की एकेका नावाबाबतीत तुझं कन्व्हिक्शन असतं, आणि तुला असं वाटतं की मग तुझ्या कन्व्हिक्शनला कोणीच काउंटर करू शकत नाही, कारण इट्स अ डिरेक्टर्स कन्व्हिक्शन. त्याच्या डिरेक्टर्स कन्व्हिक्शनला काउंटरच नसतो, तो असला तर त्याचा स्वतःचा असतो किंवा नसतो. आणि मग आता स्क्रिप्ट लेवल जेव्हा तुझी पूर्ण झाली, जेव्हा आता तू यू आर रेडी विथ द स्क्रिप्ट, आणि आता यू आर रेडी की आता आपण कधी याचं शूटिंग करायला तयार आहोत, आणि आता तुझं प्रोड्युसर शोधणं आलं, तुझे ॲक्टर शोधणं आलं, तुझी बाकी टीम फायनल करणं आलं, आता ह्या प्रोसेसमध्ये कसं काय, सो काय काय गोष्टी. ऑल द मेजर क्रेडिट्स इज महेश मांजरेकर सर, कारण त्यांच्याबरोबर मी बरेच वर्ष कारण इट्स ऑलमोस्ट लाईक फॅमिली, ऑलमोस्ट ही इज फॅमिली. आणि त्यांना मी असेच बरेच सिक्वेन्सेस वगैरे ऐकवायचो, तर त्यांनी मला स्क्रिप्ट दिली, त्यांना ते कुठेतरी अब्रॉड शूटिंगला गेलेले, मग त्यांनी वाचली, त्यांना खूप आवडली. त्यांनी निखिल साने सरांना फोन केला, म्हटलं की वाचून घे. मी निखिल साने सरांना खूप मेसेजेस करत होतो, पण साने सर फोन उचलत नाहीत, मेसेजवर रिप्लाय देत नाही. सो साने सरांनी पण ती स्क्रिप्ट मग नंतर वाचली, आणि त्यांनी मला म्हटलं की मी असं काही आत्तापर्यंत नाही वाचलं,
सो दॅट वॉज अ ग्रेट व्हॅलिडेशन आणि म्हटलं की आपण करूया film. आणि मग ते पूर्ण प्रोसेस ती त्याची चालू झाली. पण त्याच वेळेला ही वॉज शिफ्टिंग फ्रॉम झी टू वायकॉम. सो त्यांनी मला विचारलं की बघ तुला ही फिल्म झी, कारण झी वॉज अ मोस्ट आणि Yeah, स्टील yeah. इज द मोस्ट एस्टॅब्लिश्ड दिस थिंग. आणि स्वप्न असायचं लोकांचं की झी झी बरोबर बरोबर काम हां. करूया. सो त्यांनी मला विचारलं की बघ मी जातोय पण मी जो सगळं सेट करून देतो. सो तो त्यांचा इतका चांगलपणा आणि मनाचा मोठेपणा होता की ते म्हटलं की मी सगळं तुझं सेट करून देईन, इट विल बी परफेक्ट, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मी बोललो की ऑरेल्स मी जातोय, सो इट्स अप टू यू. तर मी बोललो की आय ट्रस्ट द मॅन नॉट द कंपनी. तिकडे त्यांनी मला शेक हँड्स केला आणि दॅट इज हाऊ द फिल्म वॉज. पण मग हे करताना अजून एक आपल्याला पार्टनर करण्याचा फिल्मचा बजेट हवाच असावा होता. आणि तिकडे आले ज्यांनी कधी नाही नाही म्हणणं शिकलंच नाही, तर ते फक्त हो हो म्हणतात. ते आपले दोघांचे आपले सगळ्यांचे लाडके मित्र सुनील फडतरे सर. आणि त्यांनी काय 15 मिनिटाचा विचाराने नरेशन, ते पण आकाश पेंढारकरनी त्यांना बसवलं म्हणून ऐकलं त्यांनी. अजूनही मला म्हणतात सर ते काशीनाथचं नरेशन राहिलंय. म्हणजे लिटरली फक्त तुझ्या कन्व्हिक्शनवर की तुला पण आवडली ती स्क्रिप्ट आणि हे त्याच्यावर त्यांनी ते हे केलं. आणि देन द होल प्रोसेस स्टार्टेड. पण म्हणजे ऑफकोर्स ज्या छोट्या छोट्या अडचणी आल्या, डेट्स म्हण किंवा स्केड्युलिंग म्हण, त्या सगळ्या त्याच्याबद्दल काय मला बोलायचं नाहीये. मेजर अडचण तीच येत होती की मेजर या पूर्ण प्रोसेस मधला माझा सर्वात मोठा दुश्मन मीच होतो. कारण मला ना गोष्टी सुचत होत्या आणि ते बजेट वॉज गोईंग थ्रू द रूफ. कारण मला त्यावेळेचं मुंबई वगैरे बांधायचं होतं, जे आपण थोडंसं बांधलं पण आहे आणि इथे वगैरे. सो कुठेतरी मला ते जरा, कारण ते असतं ना आता पहिल्या पिक्चरमध्ये तर पूर्ण लचकेच तोडतो होता मी, दाखवूनच देतो सगळ्याला. एक टिपिकल फर्स्ट, तुझं पण झालं असेल, फर्स्ट फिल्मचं ते माइंडसेट असतं प्रत्येक फर्स्ट टाइम फिल्म मेकरचं की आता हे पण करणार ते पण करणार, असा शॉट घेणार, हे ते वगैरे. म्हटलं जरा इट्स ओके. आणि ह्याच्यात अगेन मेजर फॅक्टर इज सुधीर पलसाने सर. कट्यार त्यांनी शूट केले काशीनाथ. म्हणजे ते म्हणजे तुझं पण भांडण झालंच असेल पलसाने सरांबरोबर. तर माझं जे त्यांच्याबरोबर जे झालं तर मी भांडण म्हणणार नाही, कारण ते माझे FTI मध्ये खूप सिनियर आहेत आणि इज अ व्हेरी बिग एल्डरली पर्सन. सो पण खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं, कारण ते ही इज अ फिल्म स्कूल इन हिमसेल्फ. सो त्याच्यामुळे शिकायला यायचे, ते सगळंच करायचे, पण आपल्याला शिकायला पण चालता बोलता करता मास्तर येतो. मास्तर आहेत. सो ते लिटरली तसं आपल्याला हे असायचं. पण मग क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये होतातच रे त्या, कारण मला हे असं हवंय, तुझं असं नाही आहे, मग हे असं का, मग कॅरेक्टर आपल्या दोघांमध्ये नाही झालं का? तेच झालं. आपल्या दोघांमध्ये काय काय घडलं ते लोकांपर्यंत येणारच आहे गप्पांच्या. पण मला तुला एक गोष्ट विचारायची. नाही आधी आता पण म्हणून म्हटलं की पण पहिल्यांदा क्वेश्चन पेंडिंग आहे ना. पण त्याच्या आधी तुला मी जे विचारलं की तुझा द प्रोड्युसर बिंग फायनलाइज्ड, द सिनेमॅटोग्राफर बिंग फायनलाइज्ड, ऑल द अदर टीम मेंबर्स बिंग फायनलाइज्ड. आता ॲक्टर्सवरती आल्यानंतर मी फक्त माझ्या बाबतीत विचारणार नाही आहे, तर मी असेल, सुमित असेल, प्रसाद असेल, सोनाली असेल, वैदेही असेल, नंदिता असेल, आनंद असेल, किंवा अजून कोण राहिलं का माझ्याकडनं, मोहन काका आणि सगळेच जण जे कोणी त्या कॅरेक्टरमध्ये बसलेले असतील, सुहास पळशीकर सर असतील, तर ह्यांचं सगळ्यांचं कास्टिंग करताना, कारण जसं मी कट्यारच्या गप्पांमध्ये सांगितलं होतं की प्रत्येकाचं कास्टिंग करताना मनामध्ये एक डिरेक्टरचं कन्व्हिक्शन आहे. आणि का मी कास्टिंग करतो याचं कारण मला माहिती आहे. शंकरजींचं करताना, सचिनजींचं करताना, तर तसं म्हणजे हा धोका तुला आता सुमितनी किंवा प्रसादनी इतके बायोपिक केले नाही आहेत किंवा नाहीच केलेत असं मी म्हणेन. तर नाहीच केलं. माझ्या बाबतीत हा धोका सगळ्यात जास्त होता की ऑलरेडी 2 लागले होते टिळे, तर पुन्हा त्याच माणसाला घेऊन पुन्हा एक बायोपिक मध्ये त्याला कास्ट करणं हे तुला धोकादायक नाही का वाटलं? मी असतो तुझ्या जागी तर कदाचित मी केलं नसतं. नाही, मला अजिबात धोकादायक वाटलं नाही, कारण मला तो चॅलेंज वाटला. कारण हे मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की अरे परत तो सुबोध भावे बायोपिक, काय झालं ते भावेपिक, असं काहीतरी ते जनरल चाललं होतं. पण माझा ना तो थोडा स्वभावातला माझा तो दुर्गुण आहे आणि आय नो दॅट की कोणी जर सांगणार असेल ना एक असं होऊ शकतं, करू नको, हा मग ते करावंसच वाटतं. चुकीचं आहे ते, आय एम नॉट सेइंग की ते ऑलवेज बरोबर असतं, पण म्हटलं की आपल्याला करूनच दाखवणार. बिकॉज सुबोध भावेने एवढं चांगलं काम केलेलं आहे ना, नाव आय म्हणून थ्रो ॲट हिम सम रोल, एक असा रोल मी त्याच्याकडे टाकणार आहे की जो त्याला हलवून टाकणार. कारण ह्याच्यात कॉम्प्लेक्सिटीज आहेत, ह्याच्यात असे हायज आहेत तर कम्प्लीट लोज आहेत, दारू आहे, बायका, म्हणजे इट्स लाईक इट्स अ लाईफ टाईम. आणि हे मी वेगळं टाकणार आहे. आता बघूया. आणि आय नो ही सच अ फाईन ऍक्टर, जी एक फायर असते ना तुझ्या, फायर आहे तुझ्यामध्ये, जी काशीनाथमध्ये हवी होती. सो वाय आय पिच्ड काशीनाथ टू यू वॉज बिकॉज ऑफ दॅट फायर.
घेऊन असं ते पूर्ण बोललं पाहिजे, संभाजी महाराजांचे डायलॉग्स बोलले पाहिजे असं एवढं. कोण म्हणतात शंभूराजे स्वतंत्र नाही, ते एक नुसतं आल्यावर लोकांकडे बघून कोण म्हणतात शंभूराजे स्वतंत्र नाही ना, ह्याच्यावरनं टाळ्या आल्या पाहिजे. म्हणजे शूटिंग मध्ये टाळ्या नाही, म्हणजे किंवा ते या गॉड प्लाझामध्ये टाळ्या आल्या पाहिजे, पीव्हीआर मध्ये टाळ्या आल्या पाहिजे. सो ते जे तू येतोस आणि मग लो अँगल लावून देऊ, सो डोळे, तुझा आवाज, दॅट फायर अँड दॅट एंटायर वर्सॅटिलिटी ऑफ तुझा जो परफॉर्मन्स होता ना, त्याच्यामुळे मला असं ठाम वाटत होतं की ज्या कारणांमुळे तुझ्याकडे नाही गेलं पाहिजे ना, की तू हे केलंयस, असं सगळे रोल्स केलेत, मी त्याच कारणांमुळे तुझ्याकडे आलो, कारण तू हे सगळं केलंयस ना आता, ग्रेट, आता काहीतरी वेगळं करायचंय जे तू आयुष्यात कधी केलेलं नाहीयेस. इट्स अ रोल विच इज कम्प्लिटली अनलाईक ऑफ यू. सो म्हणून म्हणजे आय एम नॉट इवन गेटिंग इन टू ऍक्टर वगैरे, ते तर दुनियेला माहिती आहे की काय व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. पण मला ते काशीनाथमध्ये ना तो एक 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 रेस्टलेसनेस आहे जो तुझ्यात म्हणजे तसा दिसत नाही, पण मनात असतो तो. कारण अदरवाईज आपण ज्या गप्पा मारतो किंवा जे थॉट्स असतात ना, तो रेस्टलेसनेस असल्याशिवाय आपण ते त्या लेवलचं कॉन्व्हर्सेशन नाही करू शकत. करेक्ट. सो तो खूप तू हे पण करतोय, ते पण म्हणजे ते खूप आहे तुझ्या ह्याच्यात. सो मला वाटलं की ते इफ आय कॅन टॅप इन तुझ्या इंटरव्ह्यूज मधनं पण मला ते दिसतं म्हणजे आहे. कारण मी तुझ्याकडे यायच्या आधी रिसर्च अब्दुल नाम अब्दुल है मेरा सबके खबर रखता हूं, सो ते केलंच होतं म्हणजे आय हॅव डन माय ड्यू डिलिजन्स. ते त्याच्यामुळे ते मला वाटलं की तू पण माझ्यासारखं रिॲक्ट करशील की अच्छा काय बायोपिक्स केलेत पण आता मला हे करायचं आहे, सो आता मी कसं वेगळं करू शकेन. सो दॅट वॉज द रिझन वाय आय केम टू यू. आणि राहिली गोष्ट सोनाली कुलकर्णी, सी अगेन सुलोचना दीदी हे म्हणजे शी इज ॲट पार विथ शी इज द फेस ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री फॉर द. आम्ही त्यांना वडाचं झाड म्हणतो की ज्या हो. सावलीत सगळे जाऊन बसू शकतात. हो. सो तसं आहे. सो आता ते त्या लेवलचं किंवा भालजी पेंढारकर सर म्हणजे मराठीचं एक म्हणतात द ग्रेटेस्ट डायरेक्टर. सो ह्या दोघांच्या भूमिका करण्यासाठी यू नीड ऍक्टर्स आणि पर्सनॅलिटीज, इमेजेस ऑफ दॅट ग्रॅव्हिटास. बेसिक सिमिलॅरिटी पाहिली मी चेहऱ्यामध्ये, बेसिक म्हणजे अगदीच हे नाही. पण मग आपल्याबरोबर एक जादूगार पण आहेत आपल्या दोघांचे, विक्रम गायकवाड म्हणून. सो त्यांनी ते बाकीचं सगळं केलंच, पण मला असं हवं होतं की जे तुला सांगू शकेल जी ऍक्ट्रेस की हे बघ मी संपेल त्याला केव्हा, की हा त्या निर्लज्ज माणसाबरोबर तुला वॉडेवर जे काय. सो ते पेललं पण पाहिजे ना त्या कॅरेक्टर मधल्या त्या ट्रेट्स, ते फिलिंग्स फॉर समवन ऑफ द स्टेचर ऑफ यू. आय एम नॉट सेइंग काशीनाथ घाणेकर, स्टेचर ऑफ सुबोध भावे, ते पेललं पाहिजे. सो दॅट्स वाय मोहन जोशी सर, सोनाली. इंटरेस्टिंग गोष्ट ह्याच्यात अशी होती की सुमित राघवन त्याचं कास्टिंग जे होतं. सुमित राघवनला मी पहिले पणशीकर म्हणून कास्ट केलं होतं. अच्छा, कास्ट केलं होतं म्हणजे मी त्याला विचारलं होतं, मग ही सेड की नाही मला नाही करायचं. लागूनचा रोल बघायला गेला तर पणशीकर म्हणून खूप छोटा आहे म्हणजे इन द फिल्म. पण मग मला ना त्याचा चेहरा तो लक्षात आणि ते काहीतरी चष्म्याचा कुठेतरी फोटो पाहिला, म्हटलं की लागून करू शकतो का. मग साने सरांनी त्याला फोन केला आणि म्हटलं की तुला लागूचा रोल पिच करायचा, परत पाठवू का त्याला. तर मग मी गेलो अँड देन सुमित. सो आता मला काय कसं हवं होतं ना की सी लागूनचं कसं आहे ना, ही वॉज अ लिटिल एक्सक्लुसिव्ह, लिटिल काय, ही वॉज व्हेरी एक्सक्लुसिव्ह. म्हणजे काशा इज मासेस तर लागू सर, डॉक्टर लागू इज क्लासेस. आणि मला कुठेतरी तुझ्यात आणि सुमित मध्ये ना ते एक वाटतं की सुमितनी खूप कमी फिल्म्स केलं असेल म्हणून की त्याची स्लाइटली इंटेलेक्च्युअल इमेजरी आहे. हा, मराठीत त्यांनी खूप कमी काम केलेलं आहे. सो त्याच्यामुळे त्याची स्लाइटली एक एक्सक्लुसिव्ह आणि इंटेलेक्च्युअल सॉर्ट ऑफ एन इमेजरी आहे. मला त्याच्यात टॅप करायचं होतं की जो नेहमी म्हणजे दरवाजा उघडताना पण नोकर दरवाजा उघडणार किंवा कप यु नो ते लिटिल लिटिल ट्रेट्स ज्या त्यांच्या होत्या ना लागू सरांच्या, सो त्या मला टॅप करायच्या आहेत की तो मस्त एक मला हे म्हणू शकेल. आणि तू वर्सेस सुमित राघवन विल बी एन इंटरेस्टिंग सॉर्ट ऑफ थिंग. प्रसाद ओक ऑफकोर्स बिकॉज ही इज अ व्हेरी सच अ ग्रेट ऍक्टर. पणशीकरांचा रोल जो होता सी तो रोल पण बघायला गेला ना प्रसादनी पण इतक्या मस्त लेवलला नेला तो. छोटे छोटे ते जागा काढून थोडं एक कॉमिक एलिमेंट होतं किंवा आनंद निघळे. आता लेखकाला ना सिनेमॅटिक बनवणं इज इम्पॉसिबल. डान्सरला डान्स करताना दाखवू शकतो, लिखाण लिहिताना नाही दाखवू शकत. सो म्हणून मी कानेटकरांमध्ये ह्युमर शोधला की नेहमी फ्रस्ट्रेटेड असतात, नेहमी जरासे हे असतात लोक, त्यांना जरा एक काशीनाथ नेहमी चावी मारत असतो. सो कारण आय वॉन्टेड टू मेक दॅट रोल सिनेमॅटिक. खरे ते तशा आयुष्यात कदाचित तेवढे नसतील, पण ते छोटे मोमेंट्स मी शोधल्या. सो आनंद निघळे बिकॉज त्याचा एक अच्छा आनंद निघळे आपल्या लोकांना वाटतो की सगळ्यांना खूप हसवतो आणि तो हसवतो पण रात्री 4 वाजवतो तो सकाळचे. पण त्याचं वाचन, त्याचं नॉलेज म्हणजे ना वेळ लागायला होतं अफाट आहे. आणि तो काय काय नरेट करताना रडतो वगैरे, ती ऍक्टिंग नसते, ते जेन्युइन असतं. सो मला वाटलं की इतकी जाड असल्यामुळे त्यांनी मला त्या दिवशी जेव्हा मी कॅरेक्टरांचा रोल त्यांना नरेट केला त्यांनी मला सांगितलं की
प्राध्यापक वसंत कानेटकरांच्या नावांमध्ये जादू होती, नाटकांना नावं द्यायचे ना ते. हो. सो ते त्यांनी मला सगळं सांगितलं आणि म्हटलं की यार चांगले मिळालेत कानेटकर. सो दॅट द डिफिकल्ट कास्टिंग वॉज वैदेही परशुराम. कारण तिचं कास्टिंग लिटरली 3 दिवस आपण सांगली 3 दिवस shootच्या आधी shoot, 3 दिवस. हे आपण झालं बिकॉज ऑफ वॉट माझ्या रिझन्स मध्ये जायचं नाहीये. पण मला असं वाटलं की कांचनताईंचं जे कॅरेक्टर होतं ना, म्हणजे इन रिअल लाईफ, की भालजी पेंढारकर, राजा परांजपे, सुलोचना रिधी या सगळ्या दिग्गजांमध्ये ना ही बिचारी एक साधी काशीनाथ घाणेकर या सगळ्यांमध्ये एक बिचारी म्हणजे जस्ट ट्राईंग टू फाइंड हर व्हॉइस अँड स्टील होल्डिंग हर ओन. सो मला असं वाटलं की या सगळ्यांमध्ये जर मी एक अजून एक एस्टॅब्लिश किंवा सिनियर ऍक्टर्स कास्ट केली असती किंवा एक्सपिरियन्स इज द वर्ड, तर कदाचित ते समीकरण नसतं. मला पर्पजली ती एक थोडी नवीन शी इज हार्डली डन एनी फिल्म्स हे करायचं बट सो मी तिच्यावर वर्क करू शकलो असतो. मग ते छोट्या छोट्या जागा काढणं. सो वैदही थोडी या सगळ्यांमध्ये थोडी ऑड वाटणं ना, विथ ऑल दीज बिग नेम्स, लेजेंडरी नेम्स, सुबोध भावे हे ते वगैरे त्याच्यामध्ये. सो आय थॉट की दॅट इज सर्विंग द सिनेमॅटिक पर्पज खूप मस्त सर्व होत होतं. मग सुहास पळशीकर, कारण मास्टर दत्तारामांबद्दल कोणालाच काहीच माहिती. Correct. सो हम करे सो कायदा. सुहास पळशीकर सरांना मी अंकुशमध्ये पाहिलं होतं आणि त्यांचं म्हणजे अंकुश नंतर सगळेच त्यांचं दुनिया फॅन झाली होती त्यांची. सो मला परत ते बघायला त्याच्यावर काम करायला मिळणं वॉज अ बिग थिंग फॉर मी. सो या लार्जली दिस वॉज द कास्टिंग स्टोरी. नाही, आणि कुठलाही सिनेमा जेव्हा घडत असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे जे घडतं तो खरा सिनेमा असतो. तुमच्या समोर येतं ते त्यातलं फक्त 2% येतं आणि तेच तुम्हाला आवडतं. पण पाठीमागे इतक्या वेगवेगळ्या स्तरावरच्या गोष्टी घडत असतात. म्हणजे हा सिनेमा घेतल्यानंतर जसं मी म्हटलं की मी सुरुवातीला मला बायोपिक करायचा नव्हता. त्याच्यातनं काशीनाथ घाणेकरांचं नाव ऐकल्यानंतर असं फार काही मला उत्साह जाणवला नाही की आपण काशीनाथ घाणेकरांचं आहे म्हणून करूया. जोपर्यंत मी त्याचं नॅरेशन ऐकलं नाही, जोपर्यंत त्याची गोष्ट ऐकली नाही, अभिजित काय पद्धतीने ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो हे जोपर्यंत ऐकलं नाही तोपर्यंत मी अजिबातच कन्व्हिन्स नव्हतो. पण त्याची गोष्ट ऐकल्यानंतर मी तो सिनेमा काशीनाथ घाणेकरांपेक्षा सुद्धा काशीनाथ घाणेकर हे जे पात्र त्यांनी त्याच्या स्क्रिप्टमध्ये निर्माण केलं होतं त्याच्यासाठी मी तो सिनेमा केला. कारण क्वचित असा एखादा ॲक्टर असू शकतो जो इतकी सुंदर भूमिका त्याच्याकडे आल्यानंतर त्याला नाही म्हणू शकतो. त्यामुळे मी जी भूमिका केली त्याच्यामध्ये ती मी काशीनाथ घाणेकरांचा बायोपिक करायची म्हणून केली नाही, तर ती अभिजित देशपांडेंनी लिहिलेल्या स्क्रिप्टमधला काशीनाथ घाणेकर म्हणून मी ती केली. त्यामुळे माझ्यासाठी जरी ती नवीन असली तरीसुद्धा ती होती बायोपिकच ना. त्यामुळे लोकांच्या अर्थातच अपेक्षा त्या रोलकडनं, त्या सिनेमाकडनं असणं अगदी स्वाभाविक आहे. आणि त्याच्यात एक अवघड गोष्ट अशी होती की लोकमान्य आणि बालगंधर्वांना बघितलेली पिढीच नाही आहे. लोकमान्यांना बघितलेलं तर नाहीच आहे, बालगंधर्वांनाही बघितलेलं आता खूप कमी लोक आहेत. बालगंधर्व 1967 साली गेले, पण त्यांनी काम थांबवलं 1955 साली. आणि त्याच्या आधीचा त्यांचा ऐनभराचा जो काळ होता तो बघितलेली खूप कमी मंडळी आहेत. म्हणजे त्यांना बघितलं जरी असेल तरी ते खूप शेवटच्या स्टेजमध्ये बघितलं असेल. सो तो एक ॲडव्हान्टेज ॲक्टरला असतो की ज्याला बघितलेलंच नाही अशा एका व्यक्तीची रोल, असा एका व्यक्तीचा रोल तुम्हाला करायचा आहे. पण ज्याला बघितलं आहे, ज्याच्याबरोबर काम केलेली माणसं आजूबाजूला आहेत, ज्यांना पाहिलेली माणसं आजूबाजूला आहेत, ज्यांची नाटकं पाहिलेली, सिनेमे पाहिलेली माणसं आजूबाजूला आहेत, त्यांच्यासमोर त्याचीच भूमिका करायची आणि ते खूपच अवघड होतं. म्हणजे आणि माझ्यासाठी अवघड हे नव्हतं की मी त्यांची नक्कल कशी करू, कारण ती करायची नाही हे तर माझं डे 1 पासून ठरलं होतं. माझ्यासाठी अवघड हे होतं की या माणसाचा आत्मा मी कसा शोधू, कारण काहीच सिमिलॅरिटीज नाही आहेत. आणि जसं लोकमान्य आणि बालगंधर्वच्या प्रवासात तुम्ही ऐकलं की जरी लोकमान्य बालगंधर्व यांच्याबद्दल लोकांनी खूप लिहिलेलं असलं तरीसुद्धा त्यांच्या चरित्रातल्या 80% गोष्टींबद्दल लोकांमध्ये एक सहमती आहे की 80% गोष्टी या करेक्ट, 80% लोकांच्या जुळतात. पण ज्या माणसाच्या आयुष्यातली एकही गोष्ट जुळत नाही कोणाशीच, याच्या नजरेतनं तो वेगळा आहे, त्याच्या नजरेतनं तो वेगळा आहे, ह्याच्या नजरेतनं तो वेगळा आहे, ह्याच्या नजरेतनं आणखीन वेगळा आहे, त्या माणसाला शोधायचं कसं, त्याच्यापर्यंत जायचं कसं आणि त्याच्यापर्यंत जायचं कसं हा माझ्या समोरचा सगळ्यात मोठा टास्क होता. नाही, आणि मला तेच विचारायचं होतं की म्हणजे तुझ्या मी इंस्टाग्राम पोस्ट म्हण किंवा ट्विटर किंवा फेसबुकवर, म्हणजे तू जेव्हा लोकांना कॉम्प्लिमेंट्स देतोस, एक असतं पॉलिटिकली करेक्ट कॉम्प्लिमेंट्स देणं की हां हाय असं मस्त आहे, आणि दुसरं असतं की जेन्युइनली मनापासून जे असतं तुझ्या शब्दांमध्ये, तुझ्या एक्सप्रेशनमध्ये त्याचं जेन्युइननेस. सो कुठेतरी जेव्हा तू तुझ्या कॉन्टेम्पररीज म्हण त्यांची तारीफ करतोस किंवा कुठल्या तरी नवीन अभिनेता अभिनेत्री किंवा नवीन रायटर्स डिरेक्टर्स यांची तारीफ करतो, कुठेतरी देर इज समथिंग सो जेन्युइन अबाउट यू.
आय एम शुअर दॅट इज ते संस्काराचा पण भाग आहे. तू माणूस म्हणून तो काय आहेस त्याचा तो एक पूर्ण हे आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आणि हे असल्यामुळे जेव्हा मी तुझ्याकडे तो सीन घेऊन येतो की काशीनाथ लागूनकडे काही माणसं त्यांचे ऑटोग्राफ घेतात, त्यांच्याशी बोलतात, काशीनाथ बघतो आणि तो जेलस होतो आणि मग ती गर्दी कशी खेचायची किंवा त्यांचा परफॉर्मन्स चाललाय त्या परफॉर्मन्समध्ये मी येणार आणि डिस्टर्ब करणार, हे तू नाही आहेस. अच्छा, घाणेकरांची लफडी म्हणा, बायकांचं प्रकरण तुझं तर ते पण नाही, घाणेकरांची दारू तिकडे पण तुझा आनंद आहे ते पण नाही. सो तू विचार कर माझं किती प्रॉब्लेम झाला असेल की ह्याची बायकांची लफडी नाहीत, हा जेलस नाही आहे, हा दारू नाही पीत एवढं. तर सो देन जेव्हा हे सीन्स तुझ्याकडे आले, जेव्हा आपण ते म्हणजे एक रात्र आधी कधीच आपण हे नाही केलं, त्याच दिवशी आपण जेव्हा ते वर्कआउट करायचो, ह्यांना तू कसं अप्रोच केलं, एस्पेशली हे सीन्स जे तू नाहीच आहेस. बायको बरोबरचे सीन्स तरी आपण समजू शकतो यार की म्हणजे जे काय वडेवर, पण दीज सीन्स आर लाईक. नाही, मी ओव्हरऑलच घाणेकरांना कसं अप्रोच केलं हे माझ्यासाठी सुद्धा शोधाचा विषय आहे, कारण मलाच ते अजून कळलेलं नाही. मी भयंकर फ्रस्ट्रेट होतो अभिषेक. म्हणजे तुझ्याशी तर मी अनेक वेळा सिनेमाच्या आधी बोललोही असेल, आपण कितीतरी वेळा त्याच्यावरती चर्चा केली आहे. बऱ्याच वेळा आपण बाकी लोकांना हाकलून फक्त तू आणि मी आपण दोघंच बसलोय आणि आपण सगळे एकमेकांशी बोललोय, असंही घडलेलं आहे. मी इतर माझ्या मित्रांशी या बाबतीत बोललो होतो की मला कळत नाही मी अप्रोच कसा होऊ, मला अप्रोचच कळत नाही, मी जाऊ कसा तिथपर्यंत आणि त्याला हात लावू. कारण सगळ्याच गोष्टी विरोधातल्या आहेत ना. म्हणजे एकही गोष्ट अशी नाही, आम्ही नाटकात काम केलं हीच एकमेव सामायिक गोष्ट आणि सिनेमात काम केलं हीच एकमेव सामायिक गोष्ट. ह्याच्या पलीकडे कुठलीच गोष्ट नाही की ज्याने आम्ही कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे जसं मी म्हणायचो की ज्या माणसाने आयुष्यातले सगळेच प्रयोग हाऊसफुल पाहिले, ज्याच्यासाठी लोक खाली थांबलेली असायची, जो आला की ज्याचं नाव ऐकून लोक टाळ्या वाजवायची, तर हा एक्सपिरियन्स आहे ना, हा एक्सपिरियन्सच मला नाही आहे. म्हणजे तोपर्यंत नव्हता. अश्विनी झाली फुलेला आला ऑफकोर्स, म्हणून म्हणलं ना तोपर्यंत नव्हता, पण सिनेमाच्या आधी तो असणं महत्वाचं आहे. हो, म्हणजे हो. असं नाहीये जसं तू म्हणलास तसं, जसं दत्ताराम त्याला म्हणतात की उद्या काय एखाद्याचा खून करायचा सीन असेल तर कोणाचा प्रत्यक्ष खून करणार का तुम्ही. तर ही गरजेची नाही आहे गोष्ट की मला पण तो एक्सपिरियन्स पाहिजे, पण त्यातले सगळेच अनुभव माझे नाही आहेत. तर त्या अनुभवांशी मी रिलेट कसा होऊ, पहिली गोष्ट. त्यांनी नक्की हाऊसफुलचा प्रेक्षक बघितल्यानंतर आतमध्ये काय घडतं. जसं बालगंधर्वच्या वेळेस मी मुद्दामून आनंद भाटेबरोबर मी गाण्याची तालीम करायचो, कारण मला माहिती होतं मला गायचं नाही आहे, गाणारा आनंद भाटेच आहे, मला फक्त थोबाड हलवायचं आहे. पण ते हलवताना जेव्हा मी फुल थ्रोट गाईन, भले बेसूर गाईन, पण मी हलवताना आतमध्ये काय काय घडतं ते मला कळलं पाहिजे ना. की पोटाच्या स्नायूवर कुठे ताण पडतो, गळा कुठे ताण पडतो, इथनं काय होतं, डोळे कसे होतात, इथे काय काय होतं, कपाळावर, चेहऱ्यावर काय काय घडतं. तर मी जेव्हा गाईन तेव्हा मला कळेल की इतकं सगळं घडतं. तसं हाऊसफुलचा प्रेक्षक मी बघीन तेव्हा मला कळेल ना माझं मन उचंबळून येत आहे का मला पुण्यातल्या दुकानदारासारखं इतकं गिराईक बघून राग येतोय. म्हणजे नेमकं काय घडतंय काय आतमध्ये, आणि हे मी कसं हा एक्सपिरियन्स मी कसा घेऊ शकतो. कारण माझं नाटक म्हणजे कट्यार नाटक केलं ते खालचं भरायचं पण वरचं नाही भरायचं. म्हणजे माझं आजपर्यंत आणि जे 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 पूर्ण भरलेले शो होते नाटकाचे ते सगळे कॉन्ट्रॅक्ट शो असायचे. कॉन्ट्रॅक्ट शो म्हणजे हाऊसफुलचा शो नाही. जेव्हा तुझ्या नाटकाला लोक तिकीट काढून तिथे बाहेर बोर्ड लागतो आणि त्याला हार घातलेला असतो, दॅट इज हाऊसफुल शो. आणि जो काशीनाथ घाणेकर करायच्या आधीपर्यंत माझ्या आयुष्यात एकदा आला नाही. माझ्या आयुष्यात जे शो आले ते सगळे पुढचे 4 रांगा भरल्या आहेत, 5 रांगा भरल्या आहेत. आज किती, आज अर्ध भरल्या. अरे वा. म्हणजे ह्याच्यातच कौतुक. किंवा आमचा बऱ्याचशा प्रयोगाला तर आमचा निर्माता बाहेर थांबलेला असायचा, गेल्या बरं आजचा शो आपण नाही करू शकत आहे का, कारण बुकिंग नाही आहे, एकही तिकीट विकलं गेलं नाही. हो का, हो. तर हे अनुभवले मी जास्त रादर दॅन लोक प्रेक्षकांमध्ये बसले. त्यामुळे हा एक्सपिरियन्सच नाही मला की त्याला काय होत असेल जेव्हा लोक त्याच्यासाठी खाली थांबलेली असतील आणि त्याची वाट बघत, आणि जेव्हा तो त्या गर्दीतनं जात असेल तेव्हा तो ते सगळं कसं फील करत असेल. मग एका पॉईंटला माझ्या लक्षात आलं की हा सगळा विचार करून काही उपयोग नाही आहे, कारण हे एक्सपिरियन्सेस आपल्या वाट्याला आलेले नाही आहेत. आता नाऊ वी हॅव टू इमॅजिन. जसं बालगंधर्वमध्ये होतं की स्त्रीची भूमिका करताना तू स्त्री व्हायला पाहिजेस,
तसं काशीनाथ घाणेकरांची भूमिका करताना मी काशीनाथ घाणेकर व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत मी तो होत नाही तोपर्यंत त्यातल्या कुठल्याच गोष्टी मला जमणं शक्य नाही. अभिनय करून काशीनाथ घाणेकर जमणं शक्य नाही. नाही, ते नसतंच, ते तसं नसतं. अभिनय करून काशीनाथ घाणेकर होता येत नाही, अभिनय करून बालगंधर्व होता येत नाही, अभिनय करून लोकमान्य होता येत नाही. ते तुम्ही व्हावं लागतं. त्या तात्पुरत्या क्षणापुरता त्या ॲक्शन आणि कटमधल्या त्या क्षणासाठी तुम्हाला ते तसं व्हावं लागतं. आणि मग मी माझ्या आयुष्यातल्या काही माझ्या इतर भूमिकांकडे बघितलं की कुठल्या भूमिकांमध्ये आपण असं केलं होतं जेव्हा मी तसं झालो होतो सेटवरती काही काळ किंवा त्या पिरियडसाठी त्या मोमेंट पुरतं झालो होतो. तर येस, मी झालो होतो. मी रानभूलमध्ये काम जेव्हा केलं संजय सुरकरच्या आणि तो सायकिक विलन होता, तर मला त्याच्यासाठी अनेक लोकांनी सांगितलं जरा सायकॉलॉजिस्टचे वगैरे, तर मी कोणाकडे काही केलं नाही. मला माहिती होतं मी आय डू इट आणि मी ते केलं. कारण माझा संबंध काय खून करत बसणार नाही. माझा संबंध ॲक्शन आणि कटमध्येच ते कॅरेक्टर होण्यापुरता आहे. आणि ते मी आलो, ते मला फार मजा आली ते करताना, ते तेवढ्यापुरतं होताना. आणि जसं लहानपणी पण आपण करतो की आईवडील घरात नसताना एखादा मुलगा पटकन वडिलांचं काम करतो ना, त्यांची नक्कल करत, काय चाललं रे घरात वगैरे वगैरे करत वडिलांची नक्कल करतो. तर तेच आपल्याला करायचं आहे. आपल्याला त्या क्षणापुरतं त्या मुवमेंटसाठी म्हणून आपल्याला काशीनाथ घाणेकर व्हायचं आहे. राईट. आणि मग त्याचे जे ट्रेड्स तू मला सांगितल्या होत्यास म्हणून मी सतत तुला प्रश्न विचारायचो, मी सतत तुला बोलतं करायचो की मला अजून सांग, मला अजून सांग, मला अजून सांग. मग बऱ्याच वेळेला तुम्हाला करून दाखवायचं. आणि मग ते असेल ना, कपडे काढू का, हां कपडे काढ तूच कर. मग बऱ्याच वेळेला तुम्हाला करून दाखवायचं की हे उदाहरणार्थ ते उसमे गाय असेल, एकदम कडक असेल, जे मला तुझ्यासारखं कधीच घेता येत नाही. जसं मला काय वाटतं की संगीत दिग्दर्शकाच्या ज्या जागा असतात त्या गायकाला कधीच घेता येत नाहीत, त्या फक्त संगीत दिग्दर्शकच घेऊ शकतो. सो तू जे केलंस ते मी कधीच नाही करू शकत. पण मी ते तुला मुद्दामून करायला लावायचो किंवा मी तुला जास्तीत जास्त बोलायला लावायचो, कारण मी त्याच्यातनं माझे ठिपके शोधायचो. Right. आकृती करण्यासाठी म्हणून मला जे ठिपके लागायचे ते ठिपके मी शोधायचो की अच्छा ओके हा एक मिळाला, हा एक मिळाला, हा एक मिळाला, आता ओके, आता मला कळलं. आता मग ते ठिपके जोडायचे. दुसरी कशी होती की तो लाऊड होता, तो काय म्हणूया, तो ओव्हर द टॉप होता किंवा तो इंट्रोवर्टचा अपोजिट एक्स्ट्रोवर्ट होता किंवा तो एक्स्ट्रीम होता. आता काय होतं, हां, जे लोक बॅलन्स असतात ना त्यांच्या बॅलन्सपणाच्या सीमा तुला शोधता येतात. म्हणजे जसे बालगंधर्व होते की ते बॅलन्स होते, ते असे कधी हल्ले नाहीत कुठल्या गोष्टीमध्ये, किंवा टिळक कधीच हल्ले नाहीत. जे हल्ले ते म्हणजे त्या बॅलन्स माणसाचं कंट्रोलमध्ये हे तुला, जसं लोकमान्याच्या सीनमध्ये जेव्हा जेलमध्ये त्यांना कळतं की बायको गेल्याची तार येते आणि ते क्षणापुरते गलबलतात पण पुन्हा स्वतःच्या कंट्रोलमध्ये येतात. ते घरी आल्यानंतर जेव्हा मंडालेवरनं घरी येतात तेव्हा ते सगळा स्वतःचा सामसूम वाडा बघतात आणि त्यांना त्याच्या बायकोची तसबीर दिसते. ते एक क्षण ते हालतात, पुन्हा स्वतःला कंट्रोल करतात. सो हे काही क्षणापुरतं हलणं आणि स्वतःला कंट्रोल करणं बॅलन्स माणसाचं, हे त्या मनाने खूप हातातलं आहे. पण ज्याच्या सीमाच नाही आहेत, जो बेबंद आहे, जो बेधुंद आहे, तर त्याच्या सीमा कशा, म्हणजे तो बेबंद आहे पण इथपर्यंतच बेबंद आहे असं नाही आहे ना, तो लाऊड आहे पण एवढाच लाऊड आहे असं नाही आहे. तर त्याच्या सीमा कशा आखायच्या, म्हणजे त्याला कुठपर्यंत लाऊड दाखवायचं. आणि मग ती इमॅजिनरी रेष, एक स्वतःला आवर घालण्याची एक इमॅजिनरी रेष आपल्यालाच एक डोक्यात आखावी लागते, क्राफ्टिंगच्या हिशोबाने किंवा कशाने इम्पॅक्ट येईलच्या हिशोबाने आपल्याला एक आखावी लागते. आणि म्हणून नाटकात ते लाऊड होते म्हणजे काय होते, म्हणजे ते ॲक्टरच नव्हते का, ॲक्टर होतेच ऑफकोर्स, पण ते ॲक्टर असताना सुद्धा ह्या सगळ्याच्या आहारी गेल्यामुळे ते बऱ्याच वेळेला असं होतं की नटाला एकदा टाळी पडली की दुर्दैवाने माझ्या बाबतीत ते एक बरं झालं की माझ्या आजपर्यंत अशा कधी माझ्या इंटरव्ह्यूला टाळ्याच पडल्या नसल्यामुळे मी त्याच्यात कधी गेलोच नाही. त्यामुळे आता तुम्ही मला टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, शिव्या घाला, अंडी फेका, मला काहीच फरक पडत नाही, कारण मी येणार, माझं काम करणार नाही, मी निघून जाणार. पण हे जेव्हा होतं ना, मग पुढच्या वेळेस तो जेव्हा येतो तेव्हा तो टाळीची वाट बघत बसतो. मग तिसऱ्या वेळेस येतो तेव्हा ती टाळी पडली नाही तर तो ती असलेलीच गोष्ट अजून ठामपणे लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ते त्याचं विदूषकी चाळे व्हायला लागतात. मग हळूहळू तो स्वतःलाच फसवायला लागतो आणि स्वतःचीच मिमिक्री करायला लागतो. आणि मग ते कसं करायचं, मग ते कंट्रोलमध्ये कसं करायचं, म्हणजे
म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की तो ते सगळं करताना तो माणूस डोक्यात गेला पाहिजे. हा एंडिअरिंग असलाच पाहिजे, तो चार्मर असलाच पाहिजे, तो ती चार्मर quality असलाच पाहिजे. ठेवलीच पाहिजे. तर त्या सीमारेषा कशा आखायच्या, म्हणजे असं कुठल्याच पॉईंटला होतं का म्हणे की बस रे जाऊन चहा पिऊन येऊ चल हे सीन होईपर्यंत, असं कुठल्या क्षणी नाही वाटलं पाहिजे. पण तरी ते थोडंसं नॉर्मलपेक्षा जास्त आहे असंही वाटलं पाहिजे, पण इतकंही नाही जास्त वाटलं पाहिजे की ते लोकांना हॅमिंग वाटेल आणि डोक्यात जाईल. आणि ज्याचा राग येईल, म्हणजे ज्याचा राग नाही आला पाहिजे. सो तो सर्वात मोठा चॅलेंज होता की तो हॅम करतोय, तो हॅम करतोय. पण सुबोध भाऊ हॅम करतोय असं नाही वाटलं पाहिजे. दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज. सो हे सांभाळणं माझ्यासाठी खूप भयानक अवघड होतं. माझ्यासाठी दारू पिण्याचं सीन किंवा त्याच्या बायकांचं काय आपण तसंही काही फार नव्हतंच, पण ते कांचन बरोबरचा सीन असेल किंवा ती कपाटातनं बाई पडते तो असेल, पण तो काही प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काही करताना आपण दाखवला नव्हता. सो ते सीन त्या क्षणात जगण्यापुरतीचे होते, ज्याच्याबद्दल मला प्रेशर नव्हतं. मला प्रेशर होतं की जिथे तो एक्स्ट्रीम होतो, जिथे तो सीन्समध्ये असेल, नाटकामध्ये असेल, जिथे तो पार्टीमध्ये असेल, तर तिथे त्याच्या बाउंड्रीज कशा आखायच्या. आणि त्या बाउंड्रीजला काही असं आखलेलं काही नव्हतं. ते आपल्याच आपण त्या याच्यापुरत्या ठरवायच्या आणि त्या काढायच्या. आणि मला आठवतं की आम्हाला असं वाटतं की आता आपण शेवटाकडे आलोय, आपण 1-1.25 तास झाला आपण कंटिन्युअस गप्पा मारतोय, तर एक सीन आपण प्रेक्षकांसाठी हा एक आम्ही गंमत म्हणून करतो की नॅरेशन तुम्ही ऐकलं की अभिजितनी कसं दिलं, पण आमच्यामध्ये एकही दिवस असा गेला नाही आहे की त्याचे आणि माझे वाद झाले नाहीत सेटवर. वाद ह्याच्यावरनं नाही झाले की त्यांनी हा सीन असा का लिहिला, वाद ह्याच्यावरनं झाले की हा सीन त्याला असा का दिसतोय, म्हणजे व्हिज्युअली असा का दिसतोय. जसं पहिलाच आमचा वाद दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी झाला जेव्हा गोमू संगतीनच्या सेटवरती आमचं शूट चालू होतं आणि तो आला लॅपटॉप घेऊन हातात. मला म्हणलं हे बघ, मी म्हटलं तो लॅपटॉप बाजूला घे पहिल्यांदा, तर मी फोडून टाकेन लॅपटॉप. मला ते दाखवू नकोस कारण मी नक्कल करू शकत नाही. तुला काय दाखवायचं ती डान्स डिरेक्टर आहे तिला दाखव पूर्वा कामकरला, आणि ती मला स्टेप म्हणून सांगेल. मी नक्कल करू शकत नाही. त्याने डावा हात इतका या कोणात वरती उचलला, मग मी उचलू शकत नाही, तर तो दुसरा नक्कल करणारा ॲक्टर घे. म्हणजे हा वाद आम्ही दोघं एकमेकांशी बोलतही नव्हतो त्या दिवशी, इतका वाद आमच्यात. त्या दिवशीच माझं आणि फडतरे सरांचं भांडण झालं. हो त्या दिवशी रात्री धुका पण खूप म्हणजे एकंदरीतच तो दिवस आता खूप वादाचा, एक असा खूप टेन्शन, असं खूप निगेटिव्ह असं एक वातावरण सेटवरचा गेला. त्याच्या दृष्टीने तो अतिशय करेक्ट होता, कारण मी असं गाणं करत होतो जे गाणं द मोस्ट पॉप्युलर गाण्यांपैकी एक आहे मराठीतल्या, आणि त्यामुळे दिग्दर्शक म्हणून त्याचा प्रयत्न करेक्ट होता की तो मला सांगावा की शक्यतो तशीच्या तशी नाही तरी त्या पद्धतीने स्टेप करायचा प्रयत्न कर. माझ्यासाठी हा होता प्रॉब्लेम की मी आजपर्यंत कधीच नक्कल नाही केली कोणाची, मला नक्कल नाही जमत. माझ्यासाठी प्रॉब्लेम हा होता, जे मला त्याला सांगता येत नव्हतं त्या क्षणी, की आत्ता जर मी ह्या नकलेमध्ये अडकलो अभिजितना, तर माझा अख्खा प्रवास उरलेला जो काही 35-40 दिवसांचा राहिला आहे ना, हा मी सतत घाणेकरांच्या फिल्म्समधले त्यांचे हातवारे बघत बसीन आणि त्यांची बोलण्याची पद्धत बघत बसीन. आणि मी जर त्याच्यात अडकलो ना, तर माझ्या म्हणजे ऑलरेडी हे एक मोठं अवघड कॅरेक्टर माझ्या आयुष्यात आलं आहे, ज्याच्याबद्दल मला रोज उठून मला घाम फुटतोय, पोटात गोळा येतोय. आणि त्याच्यात जर आता मी नक्कलही करायला लागलो ना, तर मग माझे हाल कुत्रं खाणार नाही आणि मग माझ्याकडनं कामही होणार नाही. आणि मला त्याला सांगता येत नव्हतं कारण तेवढा वेळ नव्हता. नाही, पण त्याच्यात माझंच बरोबर होतं, कारण आता सपोज तू अमिताभ बच्चन सरांचा बायोपिक करत असेल आणि तुझा तो आपण डीवारचं शूटिंग दाखवतोय आणि तो म्हणतो की आज खुश तो बहुत हो गया, हे बच्चन सरांनी केलंय करेक्ट. आणि आपण हा सीन शूट करताना दाखवलाय, तुला ते करायलाच लागणार. आज खुश तो लागणार ना, तसंच करेल लागणार. पण ते तू मला करून दाखवलंस ना, हो, तर तेच मी करणार. मी त्याच्यासाठी अमिताभ बच्चनचं सीन नाही बघणार दिवारचा. जर मला डान्स येत असता तर एनिवे, तर मला सांगायचा मुद्दा आणि त्याला सांगायचा मुद्दा, दोघांचे मुद्दा करेक्ट होता. पण त्या दिवशी आमचे खूप मतभेद झाले, भांडणं नाही झाले, मतभेद झाले. आणि भांडण फडतरे सरांबरोबर. हां, आणि एक असं घाणेरडं वातावरण सेटवरती झालं. आणि मग मला लक्षात आलं की या वातावरणात आपण काम नाही करू शकत. आणि मग मला असं वाटतं की मग आमचे रोज मतभेद व्हायचे, त्याला काही शेवटपर्यंत थांबले नाहीत. तर मुद्दा असा आहे की आमचा हा एक आता भैरवीचा आमचा सीन असणार आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्या आधी आपण पुन्हा एकदा घाणेकर या चित्रपटावरती तुम्ही उदंड प्रेम केलं, आणि त्याच्या टीजरपासनं, त्याच्या ट्रेलरपासनं, त्याच्या रिलीजपासनं
थग ऑफ हिंदुस्तान असा एक मोठा कलाकारांचा मोठ्या बॅनरचा चित्रपट तेव्हाच प्रदर्शित झाला होता. पण तरीसुद्धा घाणेकरला संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिलात त्यामुळे मराठी चित्रपट फक्त घाणेकर नाही तर त्याच्यानंतर आलेले सलग 4 ते 5 मराठी चित्रपट त्या वर्षी दणदणीत सगळ्यांनी व्यवसाय केला आणि ते वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी फार पॉझिटिव्ह वर्ष 2018चं शेवटचे 2-3 महिने भयंकर पॉझिटिव्ह निघालं. कारण सगळे चित्रपट मराठी लाईनीत घाणेकर नंतर जे आले मुळशी पॅटर्न, मुंबई पुढे मुंबई आणि अजून 2 नाळ होता, हे सगळे चालले आणि एक अतिशय पॉझिटिव्ह वातावरण इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालं. आणि त्याच्या आधी अनेक गोष्टी घाणेकरच्या बाबतीत तो मला असं वाटतं की हा एक एक्सपिरियन्स होता आमच्या आयुष्यातला. आणि सांगलीमध्ये आम्ही ज्या ठिकाणी शूट केलं, आम्ही सगळेजण जवळजवळ 40 दिवस सांगलीमध्ये होतो, 5 दिवस परत मुंबईत शूट केलं, परत 5 दिवस सांगलीमध्ये शूट केलं, असं एक 50-55 दिवसाचं मोठं शेड्यूल त्या पिक्चरचं होतं. अनेक लोक माझ्यावरती टीका करतात की बारीक झाला असताच तर बरं झालं असतं. तर येस, मी बारीक पण झालो होतो, पण प्रॉब्लेम असा होता की आमचं शेड्यूल 2-3 महिने सतत ठरत नव्हतं, पुढे जात होतं. आणि शरीर ही अशी गोष्ट आहे की त्याला एक शिस्त लागते, त्याला वेळेची पण शिस्त लागते आणि त्याला त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी सुद्धा एक शिस्त लागते. बालगंधर्वला मला ते शक्य झालं कारण नितीन देसाईंनी जी तारीख ठरवली ती त्यांनी अचीव्ह केली आणि त्याच दिवशी आम्ही शूटिंग सुरू केलं. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की आमच्याकडे नक्की किती दिवस आहेत आणि कधी आपल्याला फ्लोअरवरती जायचं आहे. घाणेकरच्या बाबतीत मात्र सातत्याने शूट पुढे जात होतं आणि ऑगस्ट नंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर करत ऑक्टोबरला आपण सेटवरती गेलो. सो त्याच्यामुळे व्यायामाची इंटेन्सिटी मला ठरवता येत नव्हती. आणि दुसरी गोष्ट घाणेकरच्या बाबतीत ही तितकीच खरी होती की मुळात ओरिजिनल काशीनाथ घाणेकरांची बॉडी स्ट्रक्चर जे आहे, त्यांची फ्रेम आहे, ज्याला आपण बॉडीची फ्रेम म्हणतो, ती फ्रेमच त्यांची छोटी होती, माझ्याहून पण त्याच्यापेक्षा पण कमी होती. आणि माणसाची फ्रेम नाही बदलता येत. म्हणजे मी बारीक जरी झालो असलो तरी माझी फ्रेम नसती बदलू शकत, बोन स्ट्रक्चर नाही बदलू शकत मी. फार तर बारीक होऊ शकतो, गालफड आत जाऊ शकतात, पण फ्रेम स्ट्रक्चर नाही बदलता येत. त्यामुळे तसाही फार काही इतकं बारीक होऊनही काही फार फरक पडला नसतं. त्यामुळे नंतरच्या शेड्यूलमध्ये परत ते 2 शेड्यूलमध्ये गेल्यामुळे तो झाला. पण एनिवे, मला असं वाटतं की एका पॉईंट नंतर कॅरेक्टर तुमच्या जास्त लक्षात राहतं आणि तो सिनेमा जास्त लक्षात राहतो. आणि त्या सिनेमावरती तुम्ही उदंड प्रेम केलं. राजसाहेबांनी त्याच्यावरती सिनेमा बघून अतिशय सुंदर असं मनापासून लिहिलेलं एक प्रेमपत्र आपण म्हणूया, रिप्लाय म्हणून त्यांनी दिलं. मग त्यांनी स्वतःहून राजकुमार हिरानींना तो सिनेमा बघण्याचा आग्रह केला. राजकुमार हिरानींनी तो सिनेमा बघितला आणि त्यांनी अभिजितला मेसेज करून त्याचं कौतुकही केलं. अनेकांनी आता तो नेटफ्लिक्सला आल्यामुळे अनेकांनी, लता मंगेशकरांनी, भारतरत्न लता मंगेशकरांनी तो सिनेमा बघितला आणि त्यांनी सिनेमा चालू असताना काही फोटो काढून मला पाठवले आणि त्यांनी काही किस्से सांगितले की घाणेकरांनी सुद्धा त्यांच्या दाताची ट्रीटमेंट केली होती. त्यामुळे ती एक फार गोड आठवण दिदींनी सांगितली. आणि अनेक लोकांनी तो नेटफ्लिक्सवरती बघितला. कितीतरी लहान लहान मुलांनी मला, अभिजितला उसमे क्या आहे आणि कडक आणि त्या सगळ्या लाल्याच्या नाटकातले डायलॉगचे व्हिडिओज करून पाठवले. सो मला असं वाटतं की घाणेकरचं नाव जिवंत ठेवण्याचं मोठं काम अभिजितनी केलं आहे आणि त्याच्यासाठी इतका एक अप्रतिम चित्रपट दिल्याबद्दल या माझ्या मित्राचं, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मला कायमच कौतुक आहे आणि त्याच्याबद्दल नेहमीच आदर आणि अभिमान आणि प्रेमच आमच्या मनात आहे. आज या गप्पांचा आपण शेवट करण्यापूर्वी आमचा हा खेळ आहे की जो आम्ही फार केलेला नाही आहे, एकदाच महेंद्रनी शूटिंग नंतर केला होता, की दिग्दर्शक आणि कलाकारामधला घाणेकरच्या सेटवरचा प्रत्यक्ष संवाद. दिग्दर्शक अर्थातच लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि कलाकार घाणेकर म्हणून सुबोध भावे. सीन कुठलाही तू म्हणशील तो सीन, कुठलाही सीन म्हटलं ते होत. कमरेवर चिमटा काढला तिकडे, त्याच्यानंतरचा कमरेवर किंवा तो लागूनच्या याला येतो तो नाही, तो डावा हात उजवा हात म्हटलास तू. हा ठीक आहे, चला. लागूनचं सीन थिएटर आहे विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली. शूटिंग लोकेशन विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली. कलाकार होते सुमित राघवन, मी आणि भरपूर ज्युनियर आर्टिस्ट. आणि सर सीन समजावला आले. झालं असं ना की तुला ह्याच्या आधीचा सीन माहिती आहे ना काय झालेलं आहे, की तुला तिकडे टाळ्या पडलेल्या नाही आहेत आणि मग तो उसमे क्या आहे एवढ्या वेळा पटलायस पण तुला टाळी पडलेली नाही आहे. तिकडे तो म्हणतो की तिकडे तू बाहेर निघतोस आणि संताप झालेला आहे. तू म्हणतोस की चायला त्याला तो काय समजतो, मला माझा प्रेक्षक खेचतो काय, जरा दाखव इथे लांडगे किती आहेत. म्हणतो की 1
युटर्न घे, तर दाखवून देतो यार थिएटरचा लहान का फक्त एकच आहे, मी आहे मी. आणि मग ती गाडी युटर्न घेते आणि तिकडे बिचारे लागू काय मोजका एक प्रेक्षक आहे त्यांच्यासमोर काचेचा छत्राचा प्रयोग करतात. रेन्स आणि पाऊस पडतोय वगैरे आणि सडनली एक डायलॉग घेतात आणि ते म्हणतात, ते लागू असे वळतात डॉक्टर म्हणतात शट अप, आणि तिकडनं डायरेक्ट घाणेकरांची एंट्री थिएटरमध्ये. आणि जसे घाणेकरांचा स्टार, सो ते जसे येणार ना तेव्हा लोक ए काशाला काशा अशी, कारण डॉक्टर लागू ना, लोक डॉक्टर लागू म्हणायचे डॉक्टर. आणि तुला जेव्हा म्हणतील ना तर तुझ्यासाठी रिस्पेक्ट नसला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, कारण असं ते आपुलकी असते. हे काशाला काशा काशा, तू फुल येणार चालत 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 येणार आणि तिकडे सगळ्यांना हे हॅलो काय काय म्हणा ठीक आहे बसा 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 सगळं जाऊन आणि तिकडे प्रयोग. ते बिचारे लोक ऍक्टिंग करत होते, तो खोळंबणार असे ते लोक तिकडे असेच्या असे उभे. तर तू येणार बसणार, अच्छा तुला माहिती आहे की तिकडचे ऍक्टर्स खोळंबलेत, त्याच्यासाठी सर तू आलाय, तू काय प्रयोग बघायला थोडी झालं, सो तर वाजवायला आलायस ना. सो तू तिकडे बसणार आणि मग सगळ्यांची बोलत राहणार वगैरे. मग तिकडे पाठी कोणतरी तुला विचारणार, अच्छा पाठी तुला विचारणार आहे की अरे काय नाटक बघायला आलेत का, तर म्हणणार नाही नाही भाजी घ्यायला. सो ते एक तिकडे तुझं एक हे चाललंय वगैरे आणि तुला माहिती आहे की लोक ओरडतात का अशा का अशा, आणि तू ते मस्तवालपणे तू असं नुसता बसलायस आणि सगळ्यांना फक्त एकदा हात करायचा असा. मग मी ऑडियन्सला सांगणार आहे जसा तो हात केला ना की करायचा आणि मग शांत व्हायचं. आणि सो असा हात करायचा, शांत झालं आणि मग लागून सांगायचं चालू करा, जसं की राजा चालला याच्यासाठीच करायला. सो असा सीन आहे. ओके, हा सीन सगळा अभिजितने समजून सांगितला. आता संवाद आमचा खऱ्या अर्थाने सुरू झाला. हात काय म्हटलं तू? हा पहिले सगळ्यांना हात कर, सगळे ओरडले, असं हे केलं, मग सगळे लोक गप्पा बसले आणि मला लागून ना. पण मला सांग, समजा मी ह्या पोझिशनमध्ये आहे ना, हा फर्स्ट रो मध्ये बसलो, फर्स्ट रो मध्ये बसलो, आलो हे वरती परफॉर्म चालू आहे, मी इकडे आलो, मागे बघितलं काय वगैरे सगळं झालं, तर मी लेफ्ट हात करेन ना असा असा, हां, आणि ते झालं, हां, राईट हाताचं काय मतलब आहे? मला राईट दिसतो. नाही नाही, पण मुद्दा असा आहे की हे सगळं झालंय ना याचं, आणि सगळं याचं करून झालंय, आता त्याच्यातनं परत तो इकडे वळला, आता पुन्हा राईट हात करून या बट युजली टिचकी आपण ना आपल्या नॉर्मल हाताने मारतो, पण कुठे कमिट नाही करत होत की ते लेफ्टी आहे. सो पण आपण कुठे कमिट करतो की ते राईट होत. मुद्दा राईटी किंवा लेफ्टीचा नाहीच आहे ना. आता तू जर हा हात केला तर या हाताने जर त्यांनी थांबवलं असेल तर पुन्हा हे करून या हाताने करण्यात, म्हणजे हा पण हात वापरायचा, या हाताने पण करायचं. मला म्हणजे हा हात या हाताने तू थांबवलंस त्यानं, हा या हाताने थांबवलंस, मग याच हाताने खाली घेऊन हा चालू करा. सो बरोबर आहे राईट, की ज्या हाताने तू हे करणार त्याच हाताने करेक्ट, तसंच केलंस तू. फक्त तो लेफ्ट मी सांगत होतास, मी राईट राईट केलेलं आहे. आणि दुसरा एक आमच्यात असंच गमतीशीर घडला. तर तो सीन तुम्ही पाहिला असेल की ते यांनी जो मगाशी सांगितला त्याच्यात की ऑडिशनला येतात घाणेकर आणि संभाजी महाराजांच्या नाटकाची ऑडिशन चालू असते, ते येतात आणि ते दत्तारामांच्या समोर उभे राहतात आणि दत्तारामांना तो फ्लॅशबॅक आठवतो आणि म्हणतात की तुम्ही चालते व्हा, आणि ते घाणेकर एकदम पडतात. तर का पडतात का घाणेकर? कारण मला ना ते कसं इट्स लाईक अ स्विच ऑफ पर्सनॅलिटी हवी आहे मला ती, की ते आहेत आणि पडतो नाही मग परत उभे राहतात आणि मग नाव इज अ डिफरंट मॅन. नाही पण मला सीन कळला, सीन बद्दल माझा प्रॉब्लेम नाहीये. ते आले, ते दत्तारामांसमोर उभे राहिले, दत्तारामांनी त्यांना बघितलं आणि दत्तारामांना आठवलं की हाच तो मुलगा ज्यांनी तेव्हा दारू पिऊन काम केलं होतं, मी याला हाकललं होतं. आता ते त्याला सांगतात की तू निघून जा. आता तो पडला कशाला पाहिजे? थोडी अटेन्शन अट्रॅक्ट झाली पाहिजे. तिकडे अजून पण लोक आहेत, मला त्यांना पण सगळ्यांना जरा इन्व्हॉल्व करायचं सीन. पण पडून नाही ऐक, पडून उठल्यानंतर तो डायलॉग तोच म्हणणार ना जो त्यांनी तेव्हा म्हटला. या बट ते पडल्यामुळे काय होणार आहे, मला तो एक मोमेंट मिळणार ज्याच्यात बाकीचे सगळे लोक इट्स लाईक इट जस्ट बिकम्स टू सिनेमॅटिक. पण इट्स लाईक मजा येते त्याच्यात. समजा तो न पडता त्यांनी डायरेक्ट डायलॉग घ्यायला सुरुवात केली, पण मग ते लोक तसे यायला थोडंसं ते आपला प्रॉब्लेम, कारण एवढे लोक उभे आहेत तिकडे ऑडिशनसाठी आलेले आहेत, सडनली सगळ्यांनी येऊन असं हे करणं थोडंसं मजा आहे. पण असं तू मी काय म्हणतोय, हे बघ कसं पडायचं तुला दाखवतो. सो असं पडायचं आणि मग तो येणार, मस्त वाटेल. तू करून तू कर तर हे एकदा कर, मग सेकंड टाइम आपण बघू कसं कर. सो हे सगळं सीन तो मला तिथे सेटवरती करून दाखवायचं. त्याने मला पडूनही दाखवलं होतं, सेटवरती तो पडलाही होता. मला असं वाटलं की आता हे दिग्दर्शकाकडनं जरा आपण हाती करून घेतोय, तो माझा बिचारा खरंच त्याला लागेल कुठेतरी. आणि याच्यातल्या अनेक गोष्टींमध्ये करताना माझं कन्व्हिक्शन कदाचित नसेल, पण अगेन मला असं वाटतं की त्याचं जे कन्व्हिक्शन अभिजितचं होतं, त्या प्रत्येक सीनमधलं, त्या प्रत्येक मुवमेंटमधलं कन्व्हिक्शन होतं. तर मी ऑलरेडी त्याच्या कन्व्हिक्शनला विकला गेलो होतो. त्यामुळे आता
त्याचं कन्व्हिक्शन फॉलो करणं हेच होतं. बऱ्याच वेळेला मी त्याला सॉरी एकदम कडक कसं म्हणायचं, एकदम केडे हे मला कधीच म्हणता नाही आलं. मी खूप म्हणायचा प्रयत्न केला एकदम कॅडेक वगैरे, पण हे कन्व्हिक्शन मला शेवटपर्यंत मला घेता नाही आलं. आणि हे मी त्याला उसमे काय एकदम कडक म्हणायचो. साधारणपणे 4-5व्या दिवशी माझ्या असं लक्षात आलं की मी त्याला उगाचच गंमत म्हणून ओ घाणेकर, आणि त्याने खरंच माझ्याकडे बघितलं. मग आम्ही तो खेळ करायला लागलो. मग अभिजित काहीतरी कोणाला तरी कामात असेल सीन एक अशा की तो बघायचा, हा मग त्याला कळायचं की नाही मी अभिजित देशपांडे आहे. आणि मग तो इतका त्याच्यात, म्हणजे एक डायरेक्टर एक रायटर त्याच्या चित्रपटामध्ये किती टोकाचं इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अभिजित देशपांडे. आणि मला असं वाटतं की त्याचं कन्व्हिक्शन, त्याची इन्व्हॉल्वमेंट आणि त्याची सिन्सिअरिटी आणि कम्प्लीट स्वतःचं 100% सुद्धा जास्त त्याच्यामध्ये ओतल्यामुळेच आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा चित्रपट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात राहिला. आणि आपल्या या चित्रपटामुळे डॉक्टर काशीनाथ घाणेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिले. त्याच्यानंतर मी पाहिलं की लोकांनी डॉक्टरांचे वेगवेगळे सिनेमे काढून पुन्हा पाहिले, डॉक्टरांचं बद्दलची आलेली बायोग्राफी यूट्यूबला पुन्हा एकदा पाहिली, आणि डॉक्टरांची ही आठवण या सिनेमाच्या निमित्ताने आयुष्यभर आपल्या सगळ्यांच्या बरोबर असेल. पुन्हा एकदा दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी करोनामुळे तसं काही फार घडलं नाही आहे. आमची नवीन सिरियल चंद्र या साक्षीला तुमच्या भेटीला आली, त्यामुळे दिवाळीमध्ये काहीतरी चांगलं आणण्याचा पायंडा याही वर्षी आम्ही चालू ठेवला आहे. पण सिनेमा मात्र 2021मध्ये दिवाळीच्याच शुभमुहूर्तावर तुमच्यासमोर नक्की घेऊन येऊ असं प्रॉमिस मी अभिजितच्या वतीने देतो. थँक्यू. आणि हा सिनेमामध्ये सुबोध आणि मी एकत्र परत काम करतोय, प्रश्नच नाही. आणि फक्त एक शेवटची गोष्ट सांगायची आहे की सुबोध नेहमी म्हणतो की माझं कन्व्हिक्शन नाही, दिस इज द होल टीम एफर्ट. आणि जर एक असं सिच्युएशन घडली ज्याच्यात हाच सिनेमा मला परत डिरेक्ट करायचा असेल आणि माझ्या समोर खरंच ॲक्च्युअल काशीनाथ घाणेकर असतील आणि सुबोध भावे, या दोघांमध्ये मला चूज करायचं असेल की काशीनाथ घाणेकरांचा रोल कोण करणार, मी अजूनही सुबोध भावेलाच चूज करीन, बिकॉज आय थिंक ही प्लेड काशीनाथ घाणेकर बेटर दॅन वॉट काशीनाथ घाणेकर वुड हॅव प्लेड हिमसेल्फ. सो थँक्यू सो मच आणि हॅपी दिवाळी. मस्त राहा, मजेत राहा, हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा. बाय बाय. रसिक हो नमस्कार. ही गप्पांची मैफल आता आपण जी ऐकली अभिजितजी आणि सुबोधजी या दोघांच्या मधली, मला ते ऐकून असं वाटतंय की हृदय एक झाले हा जो मी सुरुवातीला ज्ञानेश्वरांचा संदर्भ आपल्याला दिला, त्यात आणखी पुढे जाऊन मला असं म्हणावंसं वाटतंय की मैफल ऐकल्यानंतर की शब्द शब्दा जोडती त्यांना म्हणावे का कवी, भाव अर्था तोडती त्यांना म्हणावे का कवी, जो नभाचा मित्र असतो अन धरित्रीचा सखा, ऊन पिऊनी चांदणे उधळीत राही तो कवी. हे जे कवी बद्दल म्हटलं गेलं आहे ते मला आज ही मैफल ऐकल्यानंतर सातत्याने जाणवत राहिलं की ही मैफल एखादी कविता पुढे जात राहावी, तशी ही शब्दांची मैफल या दिवाळीच्या निमित्तानं, चतुरंगच्या निमित्तानं पुढे गेलेली आहे. आणखी मला आपल्याला थोडीशी आठवण द्यायची ती यासाठी, आणि ती ही की भावे प्रयोग आपण हा दिवाळीच्या निमित्तानं जो 3 दिवस केला, त्रिवेणी भावे प्रयोग केला, त्याच्या पहिल्या दिवशी लोकमान्य टिळकांवरचा जो चित्रपट सुबोध भावेंनी केला आहे त्या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या, आणि त्याला जोडूनच आपण शीर्षकामध्ये असं म्हटलं होतं की लोकप्रिय कट्यार. पण वेळेचं बंधन पाळून आपण पहिला दिवस हा लोकमान्यांवर ठेवला, आणि आता काल आणि आज 3 दिवसाची आपली ठरल्याप्रमाणे मैफल झाल्यानंतर उद्याचा दिवस पुन्हा एकदा 7 वाजता सकाळी पहिल्या दिवसाच्या मैफलीचा म्हणजे लोकमान्य आणि लोकप्रिय कट्यार असा जो आपण विषय घेतला होता, त्यातला लोकप्रिय कट्यार हा विषय उत्तरार्ध म्हणून आपण पुन्हा ऐकणार आहोत उद्याच्या भागामध्ये, किंवा उद्याच्या मैफल जी असणार आहे ती असणार आहे. सुबोध भावेंबरोबर मिलिंद कुलकर्णींनी ज्या गप्पा मारल्या त्या गप्पांमधला हा दुसरा भाग आहे. तो दुसरा भाग आपण उद्या नक्की बघा. चतुरंगचं वैशिष्ट्य हेच आहे की ते तुम्हाला सातत्यानं देत राहतं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हे जे विंदांनी म्हटलंय तोच आदर्श चतुरंगने कायम डोळ्यापुढे ठेवलाय. आणि आजपर्यंत या 35 दिवाळी पाडवा पहाट मधून 44 संस्थांना भाऊबीज भेट चतुरंगने दरवर्षी दिलेली आहे. यंदाच्या वर्षी ही भेट आपण नाशिक मधल्या नॅब संकुल ही जी संस्था आहे त्या संस्थेला दिलेली आहे. आणि नाशकातले एक मोठे व्यक्तिमत्व
की जे सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करत एक आदर्श ज्यांनी निर्माण केला ते म्हणजे देवकिसनजी सारडा. आणि नाशिक नॅप संकुलचे रामेश्वरजी कलंत्री हे अध्यक्ष आहेत. त्या अध्यक्षांकडे देवकिसनजी सारडा यांच्या हस्ते ही भेट, भाऊबीज भेट आपण सुपूर्द केलेली आहे. ती बघूया. हे सगळं आपल्या पुढे ठेवताना खूप आनंद वाटतो तो असा की दिवाळी आली, आता त्यानंतर पुढचं काय असा प्रश्न आपल्या मनामध्ये आहेच. उत्तरार्धाची मैफलही आपण उद्या ऐकणार आहोत. पण यानंतरचेही कार्यक्रम जसं जसं हे कोरोनाचं वातावरण निवळेल तसं चतुरंग तुमच्या पुढे आणून ठेवणार आहे, तुम्हाला सामील करून घेणार आहे. आणि आपला जो पूर्वीचा स्नेहभाव आहे तो प्रत्यक्ष भेटीतून कसा येईल याकडेही लक्ष देणार आहोत. तेव्हा नक्की भेटूया पुढच्या नव्या कार्यक्रमांमध्ये. पण उद्याचा कार्यक्रम बघायला विसरू नका. सकाळी 7 वाजता लोकप्रिय कट्यार. धन्यवाद.